हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल। टू ब्राईट। हे पुस्तक आपण वाचत आहोत। आज आपला 5वा सेशन आहे याच्यातलं। हे जे नवीन साधक असतात, नवीन भक्त असतात, त्यांना बरेच प्रश्न असतात, फिलॉसॉफिकली, तत्वज्ञानाचे देखील आणि रोजच्या दिनक्रमाबद्दल देखील। ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये परमपूज्य भक्ती विकास महाराजांनी दिलेल्या आहेत। तर आज आपण महत्वाचा चॅप्टर यातला वाचणार आहोत, तो म्हणजे गुरु आणि दीक्षा। थोडंसं कन्फ्युजिंग असणार आहे, तरीही आपण वाचूया, महाराजांचं काय मत आहे बघूया याच्याबद्दल। महाराज जसे म्हणाले या आधीच्या सेक्शन मध्ये, कोणतीही गोष्ट गुरु, साधू आणि शास्त्र याच्यामध्ये बसली पाहिजे, तर ते आपल्याला प्रभुपादांनी सांगितलेलंच सांगतील। गुरु आणि दीक्षा। केवळ ग्रंथांचे अध्ययन करून कोणीही तत्वदर्शी आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही। मायेच्या जाळ्यातून सुटका होणे तितके सोपे नाही। हा मार्ग कसोटी व अडचणींनी भरलेला असतो। केवळ स्वशक्तीच्या जोरावर कोणीच भगवंतांच्या धामात जाऊ शकत नाही। म्हणून प्रत्येक प्रगती अभिलाषी साधकाने आध्यात्मिक गुरूंचा आश्रय स्वीकारलाच पाहिजे, अशी शिकवणूक सर्वच शास्त्रांनी दिलेली आहे। प्रभुपादांची काही उदाहरणं ते देणार आहेत महाराज इथे। भगवान श्रीकृष्ण देखील भगवद्गीतेमध्ये म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये, गुरुकडे गेलं पाहिजे, गुरुकडून ज्ञान घेतलं पाहिजे। गुरु आणि शिष्याचा प्राथमिक आणि एकच संबंध असतो, तो म्हणजे ज्ञानाचा। तिथे ज्ञानाचं ट्रान्सफर झालं पाहिजे, त्याला म्हणतात गुरु आणि शिष्य। आपल्याकडे ग्रंथ आहेत, सगळे ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत, परंतु नॉर्मली या भौतिक जगामध्ये देखील आपण पाहतो की जेव्हा आपण एखादं म्युझिक शिकायला बघतो किंवा एखादी कला शिकायला बघतो, गुरु असेल तर ते सोपं जातं आणि परफेक्ट होतं। हाफ हार्टेडली थोडंफार इकडे तिकडे तुम्ही शिकू शकता युट्यूब वरून, ग्रंथ पुस्तकं वाचून, परंतु अध्यात्मामध्ये मात्र गुरु असणे अत्यंत गरजेचं आहे। गुरु म्हणजे जो आपल्याला ज्ञान देतो। श्रील प्रभुपाद म्हणाले, श्रील प्रभुपादांचे एक प्रवचनातला एक भाग दिला इथे, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आध्यात्मिक गुरु मार्गदर्शन करीत असतात, पण असा मार्गदर्शक स्वतः परिपूर्ण असायलाच हवा, नाहीतर तो कसा काय मार्गदर्शन करू शकेल। बऱ्याचदा प्रभुपाद उदाहरण देतात, नदीतून वाहत जाणाऱ्याला तुम्हाला वाचवायचं आहे तर तुम्ही नदीच्या बाहेर पहिल्यांदा असलं पाहिजे। तर गुरु हा स्वयं परिपूर्ण असायलाच हवा। गुरूंच्या आज्ञेला कोणीही नकार देऊ नये। ज्यांच्या आदेशांचे पालन केल्याने आपल्या हातून चुका होणार नाहीत, असेच गुरु स्वीकारावेत। व्हेरी इम्पॉर्टंट। हे तो या चॅप्टर मध्ये सांगितलेल्या काही गोष्टी अत्यंत 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 महत्वाच्या आहेत, लक्षपूर्वक ऐका। कारण जनरली कलियुगामध्ये कसं झालंय, फॅशन म्हणून सगळे गुरु करतात, आणि आताची गोष्ट नाही आहे। प्रभुपाद आपल्या प्रवचनांमध्ये हजारो वेळा म्हणायचे, फॅशन म्हणून गुरु करू नका। गुरुचा अर्थ असतो जिथे आपण समर्पण करतो
आणि त्यांनी दिलेले आज्ञा, उपदेश, आदेश म्हणून स्वीकार करून त्याच्यावरती ऍक्ट करतो, त्याच्यावरती ऍक्शन घेतो. हा संबंध असलाच पाहिजे. आजकाल बरेच भक्त भेटतात मला पर्सनली, मला बऱ्याचदा असे भक्त भेटलेले आहेत जे म्हणतात की गुरूंच्याकडे मी जात नाही, दीक्षा घेतली परंतु गुरूंच्याकडे जात नाही कारण ते मला जरा उलट सांगतात. मग असा गुरु स्वीकारायचंच कशाला, हो की नाही? बरेच भक्त मला भेटतात जे म्हणतात प्रभुपादांनी सांगितलेलं आहे तसं आपण केलं पाहिजे, माझे गुरु महाराज वेगळेच सांगतात. बरेच प्रॉब्लेम्स येतात. फॉर एक्झाम्पल, परवा एका भक्तांनी तीव्र इच्छा दाखवली, जे बरेच वर्ष ब्रह्मचारी होते आणि आता म्हणाले मला लग्न करायचंय. मी सहज प्रश्न विचारला, तुमच्या गुरुनं विचारलंय का? हो, नाही 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 म्हणाल. गुरुला विचारलं तर गुरु मला सांगतात करू नको, याच सेवेत राहा, त्यामुळे मी विचारणार नाही, माझं मी करणार आहे. मग गुरु केलाय कशाला? प्रभुपाद इथे सांगतात, ज्यांच्या आदेशाचे पालन केल्याने आपल्या हातून चुका होणार नाहीत असेच गुरु स्वीकारावेत. त्यामुळे थोडीफार आपल्याला भगवद्गीता शास्त्राची माहिती असली पाहिजे गुरु निवडण्यापूर्वी. समजा तुम्ही चुकीच्या व्यक्तीला गुरु निवडलेत आणि त्यांनी तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन केले तर तुमचे सर्व जीवनच उद्ध्वस्त होईल. हे प्रभुपादांचं वाक्य आहे बरं का, हे मी जे सगळं वाचतोय हे पूर्ण पॅराग्राफ प्रभुपादांचं आहे. म्हणून ज्यांच्या मार्गदर्शनाने जीवनाचे सार्थक होईल असेच गुरु स्वीकारावेत. याचा अर्थ असा की गुरु शिष्याचे नाते म्हणजे केवळ औपचारिकता नव्हे तर दोघांवरही मोठे उत्तरदायित्व असते. 1966 मध्ये श्रील प्रभुपादांनी दिलेल्या प्रवचनातील हा एक पॅराग्राफ आहे. प्रभुपाद भगवद्गीतेच्या एका प्रवचनामध्ये म्हणतात, मी परवाच ट्रान्सलेशन केलं, मला आता ते कुठल्या दिवशीचं आहे आणि कुठल्या प्रवचनातलं आहे माहिती नाही, पण तो प्रभुपाद म्हणतात की आपण आपल्या मुलीला नवरा शोधायला जेव्हा जातो तेव्हा पूर्ण गावभर चौकशी करतो की कसा आहे हा, हो की नाही? नातेवाईकांना चौकशी करतो, कुंडली बघतो आणि अगदी खात्री पटल्यानंतर मग देतो. इथे तर आपलं पूर्ण सर्वस्व द्यायचं आहे गुरुला. आजकाल गुरुला तेवढं सिरियसली घेतलं पण जात नाही, म्हणूनच कदाचित कसलेही गुरु आपण निवडतो. परंतु ऍक्च्युली शास्त्राप्रमाणे गुरु म्हणजे ज्याला पूर्णपणे आपण समर्पण करायचं असतं. दीक्षा काले भक्त करे आत्मसमर्पण, चैतन्य चरितामृतामध्ये हा श्लोक आहे. दीक्षेच्या दिवशी आपण पूर्ण आत्मसमर्पण करायचं असतं. मग जिथे पूर्ण आयुष्यात समर्पण करायचं आहे तो व्यक्ती देखील आपण अगदी सतर्कपणे अभ्यास करून निवडला पाहिजे. प्रभुपाद म्हणतात 1 वर्ष कमीत कमी तुम्ही पाहिलं पाहिजे, गुरुनी पण पाहिलं पाहिजे, शिष्यानी पण पाहिलं पाहिजे की हे पात्र आहेत का, आणि मग गुरु शिष्याच्या नात्यामध्ये आपण स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. सध्या महाराज लिहितात पुढे, सध्या इस्कॉन मध्ये श्रील प्रभुपादांच्या शिष्यांपैकी कोणी चांगल्या आध्यात्मिक स्थितीत असतील आणि ज्यांना दीक्षा देण्याची अनुमती मिळाली आहे ते संस्थेच्या नियमांना अनुसरून एखाद्या नवोदित उमेदवाराला त्याच्या विनंतीनुसार कृष्ण भावनेत दीक्षा देऊ शकतात. चांगल्या स्थितीतील म्हणजे जे 4 नियम पालन करण्याविषयी दक्ष आहेत, हरे कृष्ण मंत्राचा 16 माळा जप प्रतिदिन करतात, त्याचप्रमाणे प्रातःकाळी उठतात, मंदिरातील सर्व कार्यक्रमांना नियमित येतात, भक्तीमध्ये स्थिर आणि कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत आहेत, आणि जीबीसी बॉडी म्हणजे गव्हर्निंग बॉडी कमिशन, इस्कॉन संस्थेचे जे अधिकृत मॅनेजमेंट टीम आहे त्यांच्याद्वारा स्वीकृत संस्थेतील कोणत्याही सेवेत संलग्न आहेत. आता तुमच्या मनामध्ये विचार येईल की गुरु असं का करेल की 4 नियमांचं पालन करणार नाही किंवा जपच करणार नाही, असं कसं होईल, किंवा सकाळी आरतीला न येणे, मंदिरातले नियम न पाळणे. परंतु दुर्दैवाने ह्या गोष्टी झालेल्या आहेत. हे आपलं दुर्दैव म्हणा किंवा कलियुग म्हणा, काही म्हणा. त्यामुळे आपण थोडंसं सतर्क असलं पाहिजे. या तर एक्सटर्नल गोष्टी आहेत,
या बघायला जास्त वेळ लागत नाही. इंटरनली कोणाचा भाव कसा आहे हे बघायला जास्त दिवस लागतात ऍक्च्युली. हे सगळं लिहिण्याचं महाराजांचा उद्देश हाच आहे की आपली फसवणूक होऊ नये. कृष्ण भावनेतील नवोदित होतकरू साधकाने निदान 1 वर्ष तरी एखाद्या अधिकृत भक्ताकडून श्रीकृष्णांविषयी श्रवण करावे, असे हरिभक्ती विलास या ग्रंथात सांगितलेले आहे. ग्रंथात सांगितलंय, प्रभुपाद सांगतात, 1 वर्ष आपण कंटिन्युअसली श्रवण केलं पाहिजे. गुरु किंवा साधू हा कानाने बघायचा असतो, डोळ्याने नाही. आपल्याला कळतं. आणि मग श्रवण केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात येतात आपल्या, ज्या आचरणात पण आणल्या पाहिजेत. आणि मग बघणं खूप सोपं जातं, की बोलणं खूप सोपं असतं. प्रवचन देणं, व्यासासनावरती बसून काही काही लोकांच्या शरीरामध्येच वाक्चातुर्य असतं, वक्तृत्व कला असते. बोलणं खूप सोपं असतं, ते आचरणात आणणं खूप अवघड असतं. मग बऱ्याचदा ही आपल्याला विसंगती दिसून येते. बोलतात परंतु आचरणात आणत नाहीत. आणि बऱ्याचदा आपल्याला हे पण पाहावं लागतं की जे आचरणात आणतात तेवढंच बोलतात, बाकीच्या गोष्टी बोलायचं टाळतात. असंही बऱ्याचदा केलं जातं. कारण आजकाल बऱ्याच जणांच्याकडे भगवद्गीता आहे. या तर 1 वर्ष कमीत कमी आपण असा वेळ दिला पाहिजे आणि तो सिरियसली दिला पाहिजे. ऍक्च्युली प्रभुपादवर म्हणतात की 1 वर्ष त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, मगच आपल्या लक्षात येतं. तुम्ही म्हणाल आज मी ठरवलंय आणि आज तारीख किती आहे, 2 सप्टेंबर 2024 ला ठरवलंय, 2 सप्टेंबर 2025 पर्यंत माझ्या निदर्शनात काय नाही आलं तर मी यांना गुरु मानणार. परंतु त्या निदर्शनास येण्यासाठी तेवढं तुम्ही श्रवणच केलं नाही, तेवढा वेळच घालवला नाही, तर मग काय उपयोगाचं नाही. हे पण आहे. वर्षभर कंटिन्युअसली आपण हा वेळ दिला पाहिजे. असं नाही आहे की कधी आले तेव्हा ऐकलं, कधी एखादा लेक्चर ऐकला, कारण आपण पण बिझी असतो. बिझी व्यक्तीला हे नाही, गुरुकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या भौतिक जीवनामध्ये बिझी असाल तर अजून तुम्हाला गुरुचं महत्व आणि अध्यात्मामध्ये प्रगती करण्याचं महत्वच कळालेलं नाहीये. तर 1 वर्ष कमीत कमी दिला पाहिजे. हरिभक्ती विलास मध्ये देखील सांगितलेलं आहे. या काळामध्ये सेवा व जिज्ञासा या दोन्हीद्वारे गुरु शिष्यातला संबंध वाढतो. हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हे शिष्याचे 3 प्रमुख लक्षण असतात. जिज्ञासा म्हणजे प्रश्न विचारणे, एन्क्वायरी करणे, आणि सेवा करणे. पुढे या व्यक्तीला शरण गेल्याने आपल्याला कृष्ण प्राप्ती होऊ शकेल अशी शिष्याला निश्चिती झाली तर त्या गुरूंना भेटून आश्रय देण्याची आणि शेवटी दीक्षेसाठी तो प्रार्थना करू शकतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्यापैकी बरेच जण ऑलरेडी माझ्या लेक्चर मधून हे ऐकलेलं आहे. मी बरेच वर्ष अमेरिकेत होतो, बऱ्याच मंदिरामध्ये जायचो आम्ही. बरेच श्रील प्रभुपादांच्या शिष्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं, त्यांच्याकडून शिकलं. बऱ्याचशा गोष्टी मी जेव्हा भारतात आलो तेव्हा मला आढळल्या की तिथे आणि इथे खूप वेगळे आहेत. अगदी सिंपल गोष्टी देखील, आरती नंतर जी प्रेमध्वनी म्हटली जाते ती थोडीफार वेगळी म्हटली जाते, इथे तिथे वेगळी म्हटली जाते. कुठलं पाळायचं हा प्रश्न पडतो. परंतु प्रभुपादांचे शिष्य जे पाळतात तेच पाळलं पाहिजे आपण. प्रभुपादांकडून सगळं आलेलं आहे. आणि एक विसंगती मला सगळ्यात स्ट्रॉंगली दिसून आली म्हणजे ही जी काउन्सिलिंग पद्धती आहे, काउन्सिलरच्या खाली काउन्सिलर, काउन्सिलरच्या खाली काउन्सिलर, काउन्सिलरच्या खाली काउन्सिलर वगैरे, ही पद्धती तिकडे नाहीये. मला तर भारतातलं पण काही लोकांनी सांगितले की ही पद्धती फक्त महाराष्ट्रातच आहे, त्या बाहेर पण कुठे नाहीये. आणि ही थोडीफार चुकीची आहे असं माझं पण मत आहे. कारण याचं मेन कारण हे असतं की गुरुकडे तुम्ही स्वतः गेलं पाहिजे, स्वतः आश्रय घेतला पाहिजे, स्वतः त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे, सेवा केली पाहिजे, पडताळून पाहिलं पाहिजे, गुरुनी तुम्हाला पडताळून पाहिलं पाहिजे. आश्रय घेणे हा जो प्रकार असतो तो स्वतः केला पाहिजे. स्वतः तुम्ही गुरूंना विचारलं पाहिजे की मला आश्रय देता का, आणि मग तिथून तो संबंध सुरू होतो. हा,
याचा अर्थ काउन्सिलर नसले पाहिजेत असं नाहीये. काउन्सिलरचा अर्थ असतो अगदी पूर्वीच्या काळापासून, श्री चैतन्य महाप्रभूंच्या काळापासून देखील होते काउन्सिलर. परंतु काउन्सिलरचा खरा अर्थ तेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या काळात होता, तो म्हणजे शिक्षा गुरु, म्हणजे ज्याच्याकडून आपण डेली ज्ञान आणि मार्गदर्शन घेतो. जो दीक्षा देतो तो देखील परिपूर्ण सेल्फ रिअलाइज्ड आत्मसाक्षात्कारी असलाच पाहिजे. आणि जो शिक्षा देतो, शिक्षण, रोजचं ज्ञान आणि मार्गदर्शन, ट्रेनिंग देतो, तो देखील सेल्फ रिअलाइज आत्मसाक्षात्कारी असलाच पाहिजे. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये म्हणतात की शिक्षा गुरुने दीक्षा गुरुशी विसंगत किंवा वेगळं असं काही सांगितलंच नसलं पाहिजे. त्यामुळे काउन्सिलर नसायला पाहिजेत असं नाही, परंतु पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून राहायचं नसतं. गुरुशी आपला डायरेक्टली संबंध असतो आणि तो संबंध अनादि अनंत कालासाठी असतो, शाश्वत चिरंतन संबंध असतो. मग हे प्रकार खूप ऐकायला विचित्र वाटतात की गुरुला कधी भेटलंच नाही, डायरेक्ट दीक्षेच्या दिवशी पहिल्यांदा बघितलं, गुरुच्या जवळ कधी गेलंच नाही, गुरूंशी कधी बोललंच नाही, दीक्षा घेतल्यानंतर 10-10 वर्ष कधी गुरूंशी बोललं नाही. हे खूप चुकीचं आहे सगळं. तिथे 1-to-1 संबंध असलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर त्या गुरूंना भेटून आश्रय देण्याची आणि शेवटी दीक्षेसाठी तो प्रार्थना करू शकतो. भेटलं पाहिजे, स्वतः भेटलं पाहिजे. इस्कॉन संस्थेअंतर्गत कार्यांसाठी सतत प्रवास करणाऱ्या आणि मोठे मोठे उत्तरदायित्व लाभलेल्या गुरूंना परिस्थितीनुसार शक्य होईल तसेच शास्त्रानुसार योग्य असेल असाच दीक्षाविधी इस्कॉन संस्थेसाठी जीबीसी बॉडीने प्रस्तुत केला आहे. घाईघाईत निर्णय घेतलेल्या दीक्षेविषयी शास्त्रांनी चेतावणी दिली आहे. म्हणूनच योग्य परीक्षा व सर्व दृष्टीने केलेल्या समतोल विचारानेच गुरु शिष्य दोघांचेही रक्षण होऊ शकेल. तर तुम्ही म्हणाल की गुरुचं काय रक्षण करायचं? पण गुरु जेव्हा शिष्यांना स्वीकारतात तेव्हा त्यांचे सगळे कर्म देखील स्वीकारतात. त्यामुळे पूर्वीच्या काळात बघा, तुमच्या महाभारत मध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल की गुरूंना देखील अधिकार होता शिष्याला सांगायचा की मी तुला शिष्य म्हणून स्वीकारू शकत नाही, हो की नाही? आणि ते असलं पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट. कलियुगामध्ये भक्ती रसामृत सिंधूमध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की कलियुगामध्ये बरेचसे गुरु हे प्रतिष्ठेसाठी गुरु होणार, बरेचसे गुरु आपले शिष्यांचा नंबर वाढवण्यासाठी कसंही दीक्षा देणार. हा प्रकार कलियुगामध्ये वाढणार नाही असं नाही, परंतु आपण सतर्क राहायला पाहिजे. गुरुनी पण सतर्क राहायला पाहिजे, शिष्यानी पण सतर्क राहायला पाहिजे. हे नातं एवढं लाईटली कधीच घ्यायचं नसतं एवढं लाईटली आजकाल घेतलं जातं. प्रभुपाद बऱ्याच प्रवचनांमध्ये म्हणतात की गुरु म्हणजे फक्त गुरु केला आणि भिंतीवर फोटो लटकावून रोज 4 अगरबत्ती ओवाळले म्हणजे गुरु होत नसतो. तिथे ज्ञानाचं ट्रान्सफर आणि ट्रेनिंग, प्रशिक्षण हे असलंच पाहिजे. वैयक्तिक ट्रेनिंग, पर्सनल ट्रेनिंग भगवद्गीतेमध्ये लिहितात श्रील प्रभुपाद. इस्कॉन मधील भक्तांच्या संगतीच्या प्रभावाने कोणी एखाद्याची आध्यात्मिक जीवनाविषयी रुची निर्माण झाली आणि त्यामध्ये प्रगती साधण्याविषयी तो गंभीर असेल, सिरियस असेल, तर त्याला सर्वप्रथम श्रील प्रभुपादांचे ग्रंथ वाचण्याचा सल्ला देण्यात येतो. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सर्वप्रथम तुम्ही श्रील प्रभुपादांचे ग्रंथ वाचले पाहिजेत, दुसरे कुठलेच नाही वाचायचे. श्रील प्रभुपादांचे ग्रंथ पहिल्यांदा वाचले पाहिजे. मग तुम्ही भगवद्गीता अवघड वाटत असेल तर आत्मसाक्षात्काराचे विज्ञान वाचा. प्रभुपाद पण सांगतात की त्याच्याने सुरुवात करा, बरेचसे क्वेश्चन्स आपले तिथे सॉल्व्ह होतील. मग भगवद्गीता वाचा. छोटी छोटी पुस्तकं आहेत ती वाचा. परंतु प्रभुपादांचे भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमचे पहिले 3 स्कंद वाचल्याशिवाय आपण दीक्षेचा निर्णय कधी घेतला नसला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. श्रीमद भागवतमचे 3 स्कंद. आता हा नियम काय ऑफिशियल नियम नाही आहे, परंतु भक्ती विकास महाराजांसारखे महाराजांनी हा नियम बनवलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मग तुम्हाला माहितीच नाहीये, प्रभुपादांची पुस्तकं, ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्याला माहितीच नसतं की मी याच्यात आलोय कशाला. ठीक आहे, माझ्यामध्ये दोष आहेत, अनर्थ आहेत, ते मला
गुरूंच्या सानिध्यात ट्रेनिंग घेऊन सगळे दूर करायचे आहेत, परंतु मी आलोयच कशाला हेच माहिती नसेल तर मग पुढे जाण्यात काही अर्थ नाही. तर म्हणून जेव्हा जेव्हा कुणी एखादा अशा प्रकारे सिरियस होतो त्याला पहिला सल्ला आपण दिला पाहिजे, प्रभुपादांचे ग्रंथ वाचन करा. तुम्हाला जर इंग्रजी येत असेल तर बेस्ट प्रभुपादांचे लेक्चर्स रोज ऐका. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हृदय परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, इतके पॉवरफुल आहेत प्रभुपादांचे शब्द. शिल प्रभुपाद हे इस्कॉन संस्थेचे आचार्य व मुख्य शिक्षागुरु आहेत, हे सदैव आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नव्या साधकांनी शिल प्रभुपादांनाच गुरुपूजा अर्पण करावी. व्हेरी इम्पॉर्टंट. नमस्कार करताना किंवा भगवंतांना नैवेद्य दाखवताना प्रभुपादांचा प्रणाम मंत्रच म्हणावा, किंवा नियमाप्रमाणे म्हणजे प्रतिदिन 16 माळांचा जप आणि 4 नियमांचे पालन कमीत कमी 6 महिने केल्यानंतर भक्ताने दीक्षा गुरूंचा आश्रय मागावा. हे लक्षात ठेवा. 1 वर्ष आपल्याला पडताळून पाहायचंय, सोबत राहायचंय, बघायचंय. त्यानंतर 6 महिने आपण आपली तयारी करायची, प्रभुपादांचे ग्रंथ वाचायचे आहेत, कमीत कमी 16 माळा जप करायचा आहे, 4 नियमांचं पालन करायचं आहे, मग आश्रय मागायचा आहे. त्यांच्याशी संपर्क साधावा, त्यांच्याशी संपर्क साधावा, काउन्सिलरशी नाही, त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. काउन्सिलर आहेत, नो प्रॉब्लेम. तुमच्यापैकी बरेच जण मला नावं ठेवतील याच्यासाठी, परंतु गुरु आणि शिष्यातला संबंध हा गुरु आणि शिष्यातलाच संबंध असतो, तो इटर्नल असतो. प्रभुपादांचे 5000च्या आसपास शिष्य होते, परंतु प्रत्येकाचा प्रभुपादांशी डायरेक्टली संबंध होता. तुम्ही म्हणाल की एवढे सगळे शिष्य असल्यावरती प्रत्येकाला मार्गदर्शन करायचं अवघड नाही का होणार प्रभूजी? काय अवघड आहे? गुरुला दुसरं कामच नसतं ऍक्च्युली. शिष्यांना मार्गदर्शन करणे हे एकच काम असतं. प्रभुपाद अक्षरशः प्रत्येक शिष्याच्या पत्राचं उत्तर लिहायचे. तेव्हा मोबाईल नव्हता, व्हॉट्सअप नव्हतं, काही नव्हतं. पत्राने लिहून पोस्टाने पाठवायचे. आणि प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचं, लग्नातले प्रॉब्लेम, घरातले प्रॉब्लेम, कसलेही असो. आजकाल ही अजून एक चुकीची संकल्पना आपल्यामध्ये फिरते की तुमचे घरचे प्रॉब्लेम्स मला विचारू नका, गुरु म्हणतात. आध्यात्मिक काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. आध्यात्मिक प्रॉब्लेम काय असतो? हे भौतिक प्रॉब्लेमच अध्यात्मामध्ये आडवे येत असतात, तेच तर सॉल्व्ह करायचे असतात गुरूंच्या मदतीने. त्यामुळे कुठल्याही प्रॉब्लेमला मार्गदर्शन करायला गुरुनी नाही म्हटलं नसलं पाहिजे. त्यांच्याशी संपर्क साधावा. गुरूंशी असणारा संपर्क यंत्रवत नसावा. व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी नवीन साधकाने लक्षात ठेवा. तुमच्यापैकी काही जण या स्टेजला आले असतील, काही जणांना या स्टेजला यायची इच्छा असेल. त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्या जीवनामध्ये प्रॉपर प्रगती होईल. गुरूंशी आपला जो संबंध असतो तो यंत्रासारखा म्हणजे मेकॅनिकल नसला पाहिजे. काहीतरी म्हणजे भागवतम लेक्चर मध्ये सांगितलं ते माझ्यासाठीच सांगितलं, येस ऑफकोर्स सगळ्यांसाठीच सांगतात, परंतु तुमचा डायरेक्टली संबंध देखील असला पाहिजे. तुमचा डायरेक्टली उपदेश ची देवाणघेवाण आणि सेवेची देवाणघेवाण पण असली पाहिजे. श्रद्धा आणि ज्ञानाने युक्त असावा. श्रद्धा असली पाहिजे, श्रद्धावान, दृढ श्रद्धा असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. व्हॉट हॅपन? एखाद्या प्रामाणिक गुरूंची योग्यता काय असते ते उन्नत भक्तांच्या सहवासाने आणि शिल प्रभुपादांच्या ग्रंथांच्या अध्ययनाने व आधाराने समजून घ्यावे. जसं मी परवा म्हणालो की भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये जिथे जिथे गुरुचं महत्व येतं तिथे तिथे शिल प्रभुपाद न चुकता लिहितात प्रामाणिक अधिकृत आध्यात्मिक गुरु. हे सारखं सारखं प्रभुपादांनी लिहायची गरज काय होती? कारण कलियुगामध्ये अप्रामाणिक, अनाधिकृत असणार आहेत. बरेचसे भक्त आपापल्या गावात फेमस होण्यासाठी दीक्षा घेतात आणि गावात जाऊन स्वतः गुरु होतात.
कारण याच्यामध्ये साहजिक आहे, लक्षात घ्या, गुरु होण्यामध्ये सगळ्यात मोठी प्रतिष्ठा आहे. फुलांचा हार मिळतो, आरती पहिल्यांदा मिळते, पाय धुतलं जातं, व्यासासन मिळतं, आणि ही नशा डोक्यात जायला काही जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे गुरुची योग्यता काय असते हे उन्नत भक्तांच्या सहवासामध्ये, उन्नत म्हणजे वरिष्ठ नव्हे, उन्नत म्हणजे भक्तीमध्ये प्रगती केलेले, आणि प्रभुपादांच्या ग्रंथांच्या अध्ययनाने, भगवद्गीता वाचा तुम्ही, तुम्हाला आपोआप लक्षात येईल सगळं, काही काळजी करायचं कारण नाही, आणि त्याच्या आधाराने समजून घ्यावे. ज्या भक्ताचा आपण आश्रय घेत आहोत त्याच्या संगतीतून साधकाने प्रेरणा घ्यावी. रोजच्या जीवनामध्ये देखील ज्या भक्तांचा आपण आश्रय घेत आहोत त्यांच्या संग करावा, त्यांच्यातून प्रेरणा घ्यावी. हा भक्त श्रील प्रभुपादांवर संपूर्ण श्रद्धा असलेला आणि त्यांचा प्रामाणिक अनुयायी आहे, तो मला प्रभुपादांच्या उपदेशानुसारच मार्गदर्शन करील असा विश्वास त्याच्या मनात असला पाहिजे. प्रभुपादांना सोडायचं नाही. बऱ्याच ठिकाणी मुद्दामून प्रभुपादांना मागे केलं जातं, कारण ही प्रतिष्ठेची इच्छा खूप स्ट्रॉंग असते. मग तुम्ही कसं बघणार? भक्तिविकास महाराज एका लेक्चरमध्ये सांगतात की कमीत कमी श्रील प्रभुपादांची भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमचे पहिले 3 स्कंद वाचल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे येऊच नका, कारण त्याच्याशिवाय मी खरं बोलते की नाही हे तुम्हाला कळणार नाही. गुरु असे प्रामाणिक असले पाहिजे. मी गुरु झालोय तुमचा, मी तुम्हाला जे सांगतोय ते खरं आहे की खोटं आहे तुम्ही कसं ठरवणार? काही लोक म्हणतात ठरवायचं कशाला. कलियुगामध्ये हजारो उदाहरण आहेत आपल्याकडे. काही जण जेलमध्ये पण आहेत जे गुरु होते. मग ते कसं ठरवणार आपण? मग ते गुरु हे त्यांच्या गुरुचे प्रतिनिधी असतात. मग ते त्यांच्या गुरुप्रमाणे बोलतात की नाही, त्यांच्या गुरुप्रमाणे गुरुनी जे सांगितलंय त्याच्यामध्ये काय बदल करतात का, त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा घालतात का, त्याच्यातलं काही काढून टाकतात का, हे थोडंफार आपल्याला पाहावंच लागतं. आणि म्हणून आपली पूर्ण श्रद्धा कशी असली पाहिजे? श्रद्धा ही असली पाहिजे की माझे गुरु श्रील प्रभुपादांचे पक्के अनुयायी आहेत का, आणि श्रील प्रभुपादांच्या मार्गावरती मला घेऊन जातील का, माझा उद्धार करतील का, हा विश्वास आपल्याला असला पाहिजे. गुरूंप्रती अशी श्रद्धा व असा विश्वास साधकामध्ये असेल तर त्याने गुरु आश्रय घ्यावा. अन्यथा त्याला अधिक कालावधी हवा असेल तर त्याने सावकाश पावले टाकावीत. वेळ घ्या, काही प्रॉब्लेम नाही. भगवंतांना प्रार्थना करा, काही प्रॉब्लेम नाही. जसं मी मगाशी म्हणालो, सर्वस्व अर्पण करायचंय, घाई गडबडीने करून कसं चालेल? आणखीन हवा असेल टाइम तर आणखीन हवा. घाईघाईत निर्णय घेण्याची काहीच आवश्यकता नाही. गुरुपादाश्रय घेण्याचा निर्णय हा मनुष्याच्या अनेक जन्मांमधील सर्वात महत्वाचा निर्णय आहे. मी म्हणत होतो या जन्मातला महत्वाचा निर्णय आहे. महाराज म्हणतात की ऍक्च्युली अनंत जन्मानंतर आपल्याला हे मनुष्याचं शरीर मिळालंय. इथे चूक करून चालणार नाही आपल्याला. टाइम घ्या, पडताळून पहा. एखाद्याने ज्यांना गुरु म्हणून स्वीकारले आहे त्या नवोदित शिष्याला श्रील प्रभुपादांनी दिलेला आदेश, फॉर एक्झाम्पल जसे लवकर उठणे, 16 माळांचा जप करणे इत्यादी, त्याचे वर्तमान गुरु त्याला दिलंच पाहिजे. परंपरेशी नाते जोडणारा गुरु हे एक व्यक्तिगत माध्यम आहे, तेव्हा गुरु करण्याविषयी अतिशय गंभीरपणे विचार करावा. व्यक्तिगतचा अर्थ असतो पर्सनल. इट्स अ डायरेक्ट कनेक्शन तुमचा असला पाहिजे. म्हणून मला ही काउन्सिलिंग पद्धत थोडीफार आवडत नाही. काउन्सिलर असले पाहिजेत, कारण गुरु काय प्रत्येक शिष्याला रोज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. आजकाल देऊ पण शकतो, कारण आजकाल फोन आहे, मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, त्याचा उपयोग केला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये खूप कठीण होतं हे. परंतु येस, असं शास्त्रामध्ये देखील आपल्याला आढळतं की कृष्णदास कविराज गोस्वामी यांचे रूप आणि सनातन गोस्वामी हे शिक्षा गुरु होते, काउन्सिलर होते. ऍक्च्युली रूप सनातन गोस्वामींना काउन्सिलर म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान करणे आहे.
सो सॉरी टू से दॅट. परंतु दुर्दैवाने आपण त्या लेवलला आलोय आज. हा शब्दच वापरला नसला पाहिजे आपण. शिक्षा गुरु म्हणा. मग शिक्षा गुरु म्हटल्यानंतर ते काउन्सिलर मध्ये देखील तेवढी पात्रता येईल, तो पण सिरियसली घेईल, गंभीरतेने घेईल, ती पण सिरियसली घेईल. आजकाल माताजी पण आहेत काउन्सिलर म्हणून. असायला काही हरकत नाही, परंतु गुरुशी डायरेक्ट संबंध असायलाच हवा, व्यक्तिगत पर्सनल संबंध असायलाच हवा. म्हणून महाराज इथे लिहितात की गुरु करण्याविषयी अतिशय गंभीरपणे विचार करावा, असे आतुर झालेल्या शिष्यांना आमचे आवर्जून सांगणे आहे. अगदी तळमळीने सांगतात महाराज. दुसऱ्या अन्य अधिकारी भक्तांकडून मत घेतले असले तरी शिष्याने गुरूंविषयी त्यांच्या वर्तवणुकीविषयी स्वतः शहानिशा करून घ्यावी. यस, बऱ्याचदा आपण त्यांच्या शिष्यांना वगैरे विचारतो, त्यांच्या शिष्यांकडून त्यांच्या गुरुबद्दल एक मॉडेल, एक फ्रेम आपल्या डोक्यामध्ये तयार होतं. झालं पण पाहिजे. किती जणांना जरी विचारला तरी स्वतः जाऊन देखील पाहिलंच पाहिजे, पडताळणी केलीच पाहिजे. आपण डॉक्टर बऱ्याच जणांकडून रेफरन्स घेतो, परंतु शेवटी आपण स्वतः जाऊन औषध घेऊन पाहतोच. वरील मुख्य मुद्द्यांव्यतिरिक्त शिष्याने स्वतः पारखून घ्यावे की गुरूंनी 6 प्रकारच्या आवेगांवर नियंत्रण ठेवले आहे की नाही, त्यांच्यामध्ये 6 चांगले गुण विकसित झाले आहेत की नाहीत, आणि 6 दोषांपासून ते मुक्त आहेत किंवा नाहीत. तुम्ही म्हणाले हे 6 आवेग कंट्रोल मध्ये आहेत की नाहीत, 6 गोष्टी ते करतात की नाहीत, 6 गोष्टी ते टाळतात की नाहीत, हे कुठं दिलंय? हे दिलंय श्रील रूप गोस्वामींच्या श्री उपदेशामृत या छोट्याशा ग्रंथामध्ये. अगदी पहिलेच 3 श्लोक हेच आहेत. आणि प्रभुपाद त्या प्रभुपादांनी आपल्याला ते ग्रंथ दिलेला आहे ट्रान्सलेट करून. आणि प्रभुपादांनी त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच लिहितात की सर्व नवोदित नवीन भक्तांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. मला आश्चर्याचा धक्का बसला की 10-10 वर्ष भक्तीमध्ये असून देखील बऱ्याच लोकांना हे पुस्तक माहिती देखील नाही. टू बॅड. मागच्या भगवद्गीतेच्या आधी आपण त्या पुस्तकाचं वाचन केलं, त्यामुळे आपण आता रिपीट करणार नाही आहोत. ज्यांना कुणाला त्या पुस्तकाचे आमचे लेक्चर्स वाचन श्रवण पाहिजे असेल त्यांनी मागचे रेकॉर्डिंग ऐका, तुम्हाला ते पुस्तक व्यवस्थित समजेल. प्रत्येक नवीन भक्तांनी ते पुस्तक वाचलंच पाहिजे, समजावून घेतलंच पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्या पहिल्या 3 श्लोकामध्येच लिहिलेलं आहे गुरु कसा असला पाहिजे. सर्वाम अपिमाम पृथ्वीम सशिष्यात. असा व्यक्तीच पृथ्वीवरती शिष्य करायला त्याला परवानगी आहे. पहिल्याच श्लोकामध्ये दिलेलं आहे रूप गोस्वामींनी. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीरः सर्वाम अपिमाम पृथ्वीम सशिष्यात. या 6 गोष्टींवरती ज्याचं कंट्रोल आहे तोच गुरु होऊ शकतो. वाचो वेगम म्हणजे बोलण्यावरती ज्याचं कंट्रोल आहे, मनसा मनावरती ज्याचं कंट्रोल आहे, क्रोध वेगम क्रोधावरती ज्याचं कंट्रोल आहे, जिव्हा वेगम जिभेवरती ज्याचं कंट्रोल आहे, उदर उपस्थ वेगम पोट आणि जननेंद्रिय याच्यावरती ज्याचं कंट्रोल आहे तोच गुरु होऊ शकतो. आणि हे तर डायरेक्टली दिलेलं आहे. बाकी बऱ्याच ठिकाणी जसं श्रीमद भगवद्गीतेचा 16वा अध्याय जो आहे तो हे गुण बघण्यासाठीच आहे. अख्खा अध्याय हे गुण दिलेले आहेत की काय चांगले गुण असतात आणि काय वाईट गुण असतात आणि ते कसे बघायचे. आणि अगदी साध्या सोप्या समजेल अशा शब्दांमध्ये दिलेलं आहे प्रभुपादांनी. तर तो आपण सिरियसली वाचला पाहिजे. ती आपल्याला मदत करेल गुरु निवडण्यासाठी. 6 कोणते गुण विकसित केले पाहिजेत आणि 6 कोणते गुण टाळले पाहिजेत ते देखील उपदेशामृतच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. ते मी आता रिपीट करत नाही. आदर्श गुरूंनी शास्त्रात निष्णात असावे. व्हेरी इम्पॉर्टंट. श्रीमद भागवतमच्या 1ल्या स्कंदाच्या 1ल्या अध्यायाच्या 6व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात जो व्यक्ती
व्यासासनावरती बसून गुरु किंवा साधूची भूमिका करतो, त्याने शास्त्रामध्ये एक्सपर्ट असणे अत्यंत गरजेचं आहे. तर कलियुगामध्ये श्लोक लक्षात राहत नाहीत, श्लोकचा नंबर लक्षात राहत नाही, ठीक आहे, परंतु ऍटलिस्ट तुम्हाला कुठल्या शास्त्रात कुठे दिलंय, कधी दिलेलं आहे, याचा संदर्भ तिथे आहे, त्याचा संदर्भ इथे आहे, हे माहिती असलं पाहिजे. गुरुंना तर 100% माहिती असलं पाहिजे, कारण गुरूंचं कामच असते ज्ञान देणे, गुरूंचं दुसरं काम नसते. अज्ञानी लोकांना ज्ञानामध्ये आणणे, जेणेकरून तो या भौतिक भवबंधनातून मुक्त होईल. म्हणून वृषभदेव म्हणतात गुरु न सस्यात, हे करता येत नसेल तर गुरु झालं नसलं पाहिजे. श्रील सनातन गोस्वामी म्हणतात, कार्याकार्यम अजानता. ज्या गुरूंना कसं कार्य केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हेच माहिती नाही आहे, त्यांनी गुरु होऊ नये. आणि म्हणून महाराज सुरुवातीला लिहितात की चुकून असा गुरु आपण ऍक्सेप्ट केलेला जरी असेल तर त्याला रिजेक्ट करायला काही हरकत नाही. हे सनातन गोस्वामी सांगतात. ऍक्च्युली श्रील प्रभुपाद 1000 वेळा सांगतात, एकदा दोनदा नाही, बऱ्याच वेळाला सांगतात. आणि अर्जुनला स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय, तुझे गुरु आहेत समोर, पण तुला मारायचंय, कारण ते आता चुकीचं वागतायत. प्रभुपाद त्या श्लोकाच्या लेक्चरमध्ये सांगतात, कोणता श्लोक आहे तो, गुरु न हत्वा महान भावा, दुसऱ्या अध्यायामध्ये येतो भगवद्गीतेच्या. त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद हेच सांगतात, तुम्ही जाऊन वाचा, की आपण असं रिजेक्ट केलं पाहिजे. आपल्याला पण असं जर आढळलं अर्जुनासारखं माझे गुरु अधर्माच्या बाजूने आहेत, तर आपण त्यांना रिजेक्ट केलं पाहिजे. प्रभुपाद लेक्चर त्याच श्लोकाच्या लेक्चरमध्ये प्रभुपाद सांगतात, अर्जुनासारखं आपण मारायचं नाही, कलियुगामध्ये ते अलाउड नाहीये, पण तो आपण रिजेक्ट करू शकतो, हे सांगितलेलं आहे. गुरुने शास्त्रात एक्सपर्ट असलं पाहिजे, ते विरक्त स्वभावाचे असावेत, भौतिक गोष्टींबद्दल, भौतिक वस्तूंबद्दल पूर्णपणे विरक्ती असली पाहिजे. कारण या भौतिक जगातून अनासक्त होणे हे एकमेव मार्ग आहे. प्रत्येक लेक्चरमध्ये हेच सांगायचं असतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून, प्रभुपादांनी एवढी पुस्तकं लिहिलेत, कुठेही पान उघडा, संदेश तोच आहे, या भौतिक जगातून आपल्याला अनासक्त व्हायचंय. मग ज्या व्यक्तीची स्वतःच्या केसांबद्दलची आसक्ती गेलेली नाही आहे, तो शेविंग करायला तयार नाही, ज्या व्यक्तीची शर्ट, कुर्ता, बटन याच्याबद्दलची आसक्ती गेलेली नाही आहे, स्मार्ट वॉच, आयफोन याच्याबद्दलची आसक्ती गेलेली नाही आहे, तो कसा तुम्हाला अनासक्त व्हायला शिकवणार? कॉमन सेन्स आहे, हो की नाही? बरेचसे गुरु असतात ते अवाढव्य स्टेजवरती बसतात, म्युझिक, माइल्ड म्युझिक चालू असतं मागे, अगदी सॉफिस्टिकेटेड कोट वगैरे घातलेले असतात, सोन्याची बटणं, सोनेरी बटणं असतात, स्टाईल मध्ये भांग पाडलेला असतो. हे गुरु नसतात. गुरुचं पहिलं काम आणि एकमेव काम असतं तुम्हाला या भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीपासून अनासक्त कसं व्हायचं हे शिकवणे. आणि मग ते शिकवायला पहिल्यांदा आपण अनासक्त असलंच पाहिजे, शास्त्रात एक्सपर्ट असलं पाहिजे, विरक्त स्वभावाचे असले पाहिजे. कृष्ण सेवेमध्ये पुष्कळ सुखसोयी उपलब्ध असल्या तरी त्यांनी भौतिक ऐषाराम आणि वैभव यात आसक्त नसावे. भगवंतांच्या सेवेसाठी भरपूर लोक भरपूर गोष्टी देणार. आणखी एक गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण भक्तीमध्ये आणि कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये ते किती उत्साहित आहेत याचाही विचार शिष्याने करावा. कृष्ण भक्तीमध्ये म्हणजेच सिरियसली भक्त बनण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे की नाही, सिरियस भक्तीचा प्रचार करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे की नाही, याचा देखील विचार शिष्याने करावा. केवळ उच्च स्थान असणे किंवा पुष्कळ शिष्य असणे यामुळे ते कृष्ण भावने अधिक उन्नत आहेत असे नाही, किंवा शिष्यांना प्रशिक्षण देण्यात त्यांची योग्यता खूप मोठी आहे ही गोष्ट देखील समजणे आवश्यक आहे. फेमस आहेत, खूप शिष्य आहेत म्हणून आपण त्यांच्याकडून दीक्षा घ्यायची नसते. आणि जरी शुद्ध असले तरी, कोण आहे
जरी एखादे व्यक्ती तुम्हाला शुद्ध, पूर्ण लेवलला शुद्ध जरी सापडले, तरी तुमचा आणि त्यांचा संबंध असेलच असं नाही. गुरुचा संबंध हा आपला वैयक्तिक असतो, त्यामुळे तुम्हाला तो शोधावा लागणारच आहे. जरी 4 लोकांनी सांगितलं की हे शुद्धतम आहेत आणि ते असतील पण, तरीही तुम्हाला शोधावं लागणारच आहे, कारण तुमचा संबंध हा डायरेक्टली, जसं भगवान श्रीकृष्णांशी आपला डायरेक्ट संबंध आहे, त्याच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही, तसा आपला गुरुचा डायरेक्ट संबंध असतो, त्याच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. आणि हा 4 दिवसाचा संबंध नसतो किंवा या जन्माचा संबंध नसतो, हा शाश्वत संबंध असतो, चिरंतन कायमचा संबंध असतो. त्यामुळे याच्यावरून ठरवायचं नाही किती फेमस आहेत, किती शिष्य आहेत. ज्ञान आपल्याला मिळू शकतं का, भक्तीमध्ये आपली प्रगती होऊ शकते का, ते प्रगत आहेत का, मला भगवंतांपर्यंत ते नेऊ शकतात का. आता हे बघा, हे सगळं बघायचं असेल तर स्वतःची त्याची इच्छा असली पाहिजे. या कलियुगामध्ये आपलीच इच्छा नसते प्रगती करायची, आणि म्हणून मग मॅक्झिमम वेळेला आपल्याला असे तसे गुरु पण चालतात, असं होतं, कारण आपलीच इच्छा नाहीये. कोणी आपल्याला कठोरतेने नियम बंधनं सांगत असेल, कान पकडून सांगत असेल हे करू नको, आपल्याला आवडत नाही तसे गुरु, लगेच आपण बदलतो, कारण आपल्यालाच शुद्ध व्हायचं नाही. त्यामुळे हे फिरून सगळं तुमच्यावरच येतं. तुमची इच्छा प्रामाणिक असेल, तुमची इच्छा एकदम सिन्सिअर ऑनेस्ट असेल, तर भगवंत अरेंजमेंट करतात, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. जसं संत तुकाराम महाराजांनी भगवंतांना फक्त प्रार्थना केली. हे खूप महत्वाचं आहे. तर आदर्श गुरु शिष्यांचे नाते हे अत्यंत जवळीकीचे व व्यक्तिगत असते. हे सगळं महाराजांच्या पुस्तकातलं वाचतोय मी बरं का, नाही तुम्हाला काही जणांना वाटेल की श्यामानंद प्रभू जरा आतीच बोलतात. आणि हे पुस्तक बीबीटीने छापलेलं आहे, भक्ती वेदांत बुक ट्रस्टनी. महाराजांची बरीच पुस्तकं ही त्यांचे बुक ट्रस्ट आहे ते छापतात. हे एकच पुस्तक आणि आणखीन काय आहे, ब्रह्मचारी कसं असलं पाहिजे, अशी 2-3 पुस्तकं हे बीबीटी छापते. हे अधिकृत पुस्तक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ही वाक्य देखील अधिकृत आहेत, सिरियसली घेतली पाहिजेत. हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. आदर्श म्हणजे परफेक्ट गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असतं, जवळीकीचं असतं आणि पर्सनल असतं, व्यक्तिगत असतं. त्याच्यामध्ये 10 काउन्सिलर नसतात. आज आपली स्थिती अशी आहे की गुरुंना आपल्याला भेटायला पण परवानगी देत नाहीत. माझ्याच गुरुला मलाच भेटायची परवानगी मिळत नाही, असं झालं नसलं पाहिजे. दिस इज व्हेरी बॅड. गुरुचं कामच आहे, ज्यांना आपण शिष्य म्हणून स्वीकारलंय त्यांचा उद्धार करणे, त्यांना या भावबंधनातून बाहेर काढण्यासाठी उपदेश करणे, आदेश देणे. तर भेटायचीच परवानगी मिळत नसेल तर ते होणार कसं. अगदी जवळचा संबंध असला पाहिजे, अगदी पर्सनल संबंध असला पाहिजे. म्हणून स्वतःसाठी गुरु निवडताना आपल्या पूज्य मार्गदर्शकांच्या व्यक्तिगत बाबींचा देखील विचार अवश्य करावा. पर्सनल गोष्टींबद्दल जरी सर्व प्रमाणित गुरूंचा उपदेश एकसारखाच असला तरी प्रत्येक गुरूंचे स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्व असते. जसं मी मगाशी म्हणालो, जरी शुद्ध असले तरी तुमचा त्यांच्याशी संबंध होईलच असं नाही. तुमचे वेवलेंथ कुठे जुळतात ते तुम्हाला पाहावं लागतं. प्रभुपाद सांगतात की भगवान श्रीकृष्णांचं एक मिशन आहे. कोणाला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांचं मिशन काय आहे? तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांचं मिशन? आपल्या सर्वांना परत नेणे. कारण त्यांना पण वाईट वाटतं, त्यांना सोडून आलोय आपण इथे. एकच मिशन आहे. तेच मिशन भगवान श्रीकृष्ण आपल्या शिष्याला देतात, ब्रह्माजींना. तेच मिशन ब्रह्माजी आपल्या शिष्यांना देतात, नारद मुनींना. तेच मिशन ते आपल्या शिष्याला व्यासदेवांना देतात. तेच मिशन ते आपल्या शिष्याला सुखदेव गोस्वामींना देतात. असं करत करत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपाद, ह्या सगळ्यांचं तेच मिशन आहे. मिशन कधी बदलत नाही. हेच मिशन असलं पाहिजे. आणि यालाच म्हणतात ट्यून. तुमचं ट्युनिंग जुळलं पाहिजे. आता हे थोडंसं उदाहरण जुनं आहे प्रभुपादांनी दिलेलं.
आपल्याला कदाचित कळणार नाही, परंतु तुमच्यापैकी काही जुनी 70-80तले लोक असतील त्यांना कळेल. पूर्वी रेडिओ यायचा, त्याच्यात अशी लाईन असायची जी अशी अशी फिरवली की एका ठिकाणी आले, बरोबर त्या ठिकाणी आले की सांगली आकाशवाणीचा आवाज ऐकू यायचा. त्याला म्हणायचं ट्युनिंग. ती फ्रिक्वेन्सी जुळली की तसं आपल्या गुरुचे काय मूड आहे तोच आपला मूड असला पाहिजे, त्याच्याशी ट्यून झालं पाहिजे आपण. कारण तो त्यांच्या गुरुशी ट्यून झालेला असतो, ते त्यांच्या गुरुशी ट्यून झालेले असतात, ते त्यांच्या गुरुशी ट्यून झालेले असतात. असं करत ही सगळ्या लाईनी ह्या भगवंतांपर्यंत स्ट्रेट समान एकाच फ्रिक्वेन्सीवरती असली पाहिजे. मग आपण भगवत धामात जाणार. मध्ये कुठे चुकलं की त्यालाच म्हणतात गुरु शिष्य परंपरा खंडित होणे किंवा तुटणे, जे भगवंत 4थ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या सांगतात. इमम राजर्षयो विदु प्रोक्तवान अहमव्ययम योगो नष्टो परंतपा इक्ष्वाकू मनवे प्रावे योगो नष्ट. हे कुठेतरी नष्ट झालेलं, हे ट्युनिंग चुकलेलं, म्हणून मी तुला परत सांगायला अर्जुन, भगवंत म्हणतात. आणि हे जेव्हा जेव्हा ट्युनिंग चुकतं तेव्हा भगवंत स्वतः येतात आणि परत सुरू करतात. तर हे वैयक्तिक संबंध ट्युनिंग जुळलं पाहिजे, दुसरं काही नाही. गुरु या नात्याने त्यांचे व्यवहारही निरनिराळे असतात. उदाहरणार्थ काही गुरु थोडे शिष्य स्वीकारतात आणि त्यांना व्यक्तिगत प्रशिक्षण देतात, तर काही अनेक शिष्य करतात आणि त्यांच्या प्रशिक्षणाचे उत्तरदायित्व अन्य वरिष्ठ शिष्य किंवा भक्तांवर सोपवतात. यात काही चुकीचं नाही आहे, परंतु ते देखील आपण पडताळून पाहिलं पाहिजे. एखाद्या गुरूंच्या अतिउत्साही शिष्यांच्या दबावाखाली दीक्षा घेण्याविषयी व्यक्तीने सावध असावे. जनरली हा प्रकार आजकाल खूप वाढलेला आहे आणि हा इतका बोगस आहे आणि इतका वाईट आहे, व्हेरी बॅड. तुमच्यापैकी काही दीक्षित लोक आहेत मला माहिती आहे आज ऐकणारे, त्यांनी पण हे लक्षात घ्या. स्वतःच्या गुरुचा ऍडव्हर्टाइजमेंट करणे, दुसऱ्यांना स्वतःच्या गुरुकडे ओढून नेणे, हा प्रकार पूर्णपणे थांबवला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळत असेल तर तिथे पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. व्हेरी बॅड. इथे काय आपण मार्केटिंग करून काहीतरी विकायला आलेलं नाहीये. खरं आहे की नाही पडताळून पाहून, हे अनादि अनंत कालाचा हा संबंध आहे. यस, तुम्ही आता बरेचसे लोक 2 वर्ष झालं माझे लेक्चर ऐकतात. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असाल, माझ्या गुरु महाराज असं म्हणतात, माझे गुरु महाराज तसं म्हणतात. पण खूप रेअरली मी सांगतो आणि कोणालाही कधीही मी सांगत नाही की तुम्ही माझ्याच गुरु महाराजांकडे या, तुम्ही इथूनच दीक्षा घेतली पाहिजे, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. आणि अक्षरशः माझे गुरु महाराज देखील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील सांगतात की मला गुरु महाराज म्हणायचं नाही, फक्त महाराज म्हणायचं, कारण बाकीचे पण सगळे आहेत. हा भाव असला पाहिजे. ऍक्च्युली काही काही खूप उत्साही असतात, त्यांचं जीवनाचं ध्येयच असतं प्रत्येकाला आपल्या गुरुकडे घेऊन जाणे. नेण्याबद्दल काही नाही, प्रॉब्लेम नाही, ही पण एक प्रकारची सेवाच आहे. परंतु त्यांना संबंध जोडू द्या, त्यांना पडताळून पाहू द्या, कारण हे नातं अनादि अनंत काळाचं नातं आहे. याच्याबद्दल व्यक्तीने सावध असलं पाहिजे. ही योग्य पद्धती नाही, महाराज लिहितात पुढे. इस्कॉन मधील कोणत्याही अधिकृत गुरूंकडून दीक्षा घेण्याचा अधिकार प्रत्येक नवोदित साधकाला आहे. गुरूंचा आश्रय स्वीकारल्यानंतरही कृष्ण भावनेतील भक्ताची साधना पहिल्यासारखीच चालू राहते. तथापि श्रील प्रभुपादांसोबत आता तो स्वतःच्या गुरुकडे वळतो, त्या गुरूंचा प्रणाम मंत्र जपू लागतो. त्याचप्रमाणे भगवंतांना नैवेद्य दाखवताना देखील या मंत्राचे जप करतो. औपचारिकरित्या दीक्षा झालेली नसली तरी गुरूंनाच तो आपले आध्यात्मिक दीक्षा गुरु म्हणून सन्मान देतो. एक नम्र शिष्य या भूमिकेत तो राहतो. गुरूंचा आश्रय स्वीकारल्यावर किमान 6 महिन्यांनी तो दीक्षा प्राप्त करू शकतो. दीक्षा देण्यापूर्वी ज्या मंदिराशी शिष्याचा संबंध असेल तेथील अध्यक्षांच्या शिफारस पत्राची मागणी इस्कॉन मधील गुरु करतात. त्या पत्रात निम्न उल्लेख असावेत. आता हे थोडंसं ऑफिशियल आहे. मंदिराध्यक्षांनी घेतलेल्या लेखी व तोंडी परीक्षांमध्ये भक्त उत्तीर्ण होणे, प्रतिदिन नियमितपणे 16 माळांचे जप, 4 नियमांचं पालन भक्त करीत असल्याची निश्चिती मंदिराध्यक्षांनी करावी. तसेच आयुष्यभर
कृष्ण भावना जपण्याचा त्याचा निर्धार असल्याची निश्चिती करावी. बऱ्याचदा डायरेक्टली संबंध जोडला जात नाही म्हणून एखाद्या शिष्यावरती ही जबाबदारी दिली जाते, जनरली मंदिर अध्यक्षावरती दिली जाते. टर्न ऑन द फॅन. की हा सिरियस आहे की नाही पाहणे ऍक्च्युली गुरुचंच काम असतं ते, परंतु आजकाल ते थोडंसं हे केलं जातं, आउटसोर्स केलं जातं. परंतु ही सगळी जी प्रक्रिया आहे ही पण शुद्ध तेव्हाच राहते जेव्हा हे अध्यक्ष शुद्ध असतात. बरेच प्रकार आजकाल मी बघितलेले आहेत जिथे वशिल्याने हे पत्र मिळवलं जातं. तुम्ही त्या मंदिराला कधी गेला पण नाही, परंतु कुणाच्या तरी वशिलेने त्या मंदिरातलं तुम्हाला लेटर मिळतं. बघितले असतील तुम्ही असा प्रकार. ते लेटर देणारे पण मूर्ख आहेत आणि लेटर घेणारे पण मूर्ख आहेत, आणि ते लेटर घेऊन दीक्षा देणारे पण मूर्ख आहेत. एवढ्या लाईटली आपण जर घेणार असलो तर हे करायचंच कशाला? मग आहे आपली 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा. भौतिक जग काय वाईट आहे? अध्यात्माला तुम्ही एवढ्या लाईटली घेत असाल. बरेच भक्त भक्तिशास्त्रीचं सर्टिफिकेट पैसे देऊन वशिल्याने मिळवतात. कुठेतरी व्हिसाला पाहिजे असतं अमेरिकेत जायला. तर हे सगळे प्रकार तुम्हाला भौतिक जगामध्ये 4 लोक म्हणतील दीक्षा झाली आहे, वरिष्ठ भक्त आहे वगैरे वगैरे, परंतु भगवंतांच्या नजरेमध्ये तुम्ही अजून खालच्याच पातळीला आहे. भगवंत फक्त तुमचं हृदय किती शुद्ध झालंय तेवढंच बघतात, बाकी काही बघत नाही. यस, या औपचारिकता आहेत, या औपचारिकता केल्या पाहिजेत, परंतु या औपचारिकतेलाच पूर्ण महत्व दिल्यामुळे आजकाल जसं नोकरी मिळवायला डिग्री लागते म्हणतात ना, त्याप्रमाणे लोक मग पैसे देऊन वशिला लावून डिग्री घ्यायला सुरू केले. तसं आजकाल झालेलं आहे. त्यामुळे खरं महत्व हे आतापर्यंत जे सगळं आपण वाचलं त्याला दिलं पाहिजे. ही जी आहे ही औपचारिकता आहे. दीक्षा प्रसंगी त्या नवोदित शिष्याला गुरु आध्यात्मिक नाव देतात. पुढे शिष्य जर स्थिर आध्यात्मिक प्रगती करीत राहिला तर कार्यप्रणालीनुसार त्याला ब्राह्मण दीक्षा व गायत्री मंत्र देण्यात येतो. दीक्षा घेण्यासाठी गंभीर चिंतन आवश्यक आहे, तरीही दीक्षा घेण्यासाठी अधिक काळ घालवणेही योग्य नाही. हा देखील खूप महत्वाचा पॉइंट आहे. कृष्ण भावनेचा स्वीकार केल्यानंतर 4 नियमांचे पालन आणि 16 माळांचा जप करणाऱ्या भक्तांना 1 ते 2 वर्षात दीक्षा मिळते. याचाच अर्थ काय? भक्तीमध्ये आल्यानंतर 1 ते 2 वर्षामध्ये तुम्ही 16 माळा जप करायला सुरुवात केली पाहिजे. अजून 4च 2च 8च असं असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकतर तुम्ही सिरियसली घेत नाही किंवा तुमचे गुरु तुम्हाला सिरियसली घेण्यासाठी प्रवृत्त करत नाही. ऍक्च्युली हा 1-2 वर्षाचा कालावधी पण खूप मोठा कालावधी आहे. आज आपली जर आयुष्यमान बघितलं कलियुगातलं, मॅक्झिमम आपण सगळे 30, 40, 50 आहोत, आणि ज्या प्रकारचं अन्न खातोय आपण आणि ज्या प्रकारचं लाईफस्टाईल जगतोय. परीक्षित महाराज 7 दिवस जगणार होते हे आपल्याला हे पण माहित नाही आपण पुढचे 7 तास जगणार आहे की नाही. त्यामुळे ही गोष्ट खूप सिरियसली घेतली पाहिजे. सिरियसली आपले जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 16 माळा जप आणि 4 नियमांच्या पालनाला आपण आलं पाहिजे 2 वर्षामध्ये. हे प्रभुपादांचा आदेश आहे बरं का. हे जे वाक्य आहे हे प्रभुपादांनी दिलेलं आहे. आणि दीक्षा घेतल्यानंतर तर सुपर सिरियस झालं पाहिजे. ऍक्च्युली दीक्षेचा अर्थच असतो आजपासून 24 तास मी तुमच्या सेवेमध्ये. हे आजकाल जे दीक्षा दिलं जातं हे शिल प्रभुपादांच्या टाइम मध्ये अशी दीक्षा कधीच नव्हती की तुम्ही दीक्षा घ्या आणि आपापल्या काम करा, आपापला बिझनेस करा, घरी राहा. असं शिल प्रभुपादांच्या काळात नव्हतं. खूप लांबची पण गोष्ट सांगत नाहीये मी. हे शिल प्रभुपादांच्या काळात नव्हतं. कारण दीक्षेचा अर्थ असतो आजपासून मी तुम्हाला समर्पण केलं. याचं पालन काटेकोरपणे केलं पाहिजे. आणि हे आपल्याला या भौतिक दुःखालयातून बाहेर काढण्यासाठी आहे, आपल्या फायद्याचं आहे, हे लक्षात घ्या. बरेच दीक्षा झालेले लोक बाहेरचं अन्न खातात, सकाळी लवकर उठत नाहीत, मंगला आरती करत नाहीत, घरी विग्रह असून मंगला आरती करत नाहीत. आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. मग इथे गुरूंचा पण प्रॉब्लेम आहे. कारण मग तुमच्यावरती लक्ष कोण ठेवत आहे? कोणीच नाही. द्यायची दीक्षा म्हणून दिली,
ठीक आहे, तुम्हाला एक काउन्सिलर नेमला, काउन्सिलरचं तरी कुठे लक्ष आहे लक्ष काउन्सिलरचं? की तुम्ही उठता का रोज 4:30ला, जप करता का, मंगलारतीला येता का, हे पाहिलं पाहिजे. तर सिरियस झालं पाहिजे. आपलं गुरु आणि दीक्षाचा हा आपण सेक्शन वाचत आहोत, परंतु ऍज अ शिष्य आपली जेव्हा इच्छा असते तेव्हा आपण सिरियस होणे ही आपली पात्रता आहे. ऍक्च्युली प्रभुपादांचं कालच मी एक भाषांतर करत होतो, मी कदाचित पाठवलंच आहे. काल पाठवलं का, काल का परवा दिवशी, उद्याच्या मेसेजमध्ये आहे वाटतं. प्रभुपाद म्हणतात की दीक्षा ही फक्त एक औपचारिकता आहे, माझा स्पर्श तुम्हाला ही फक्त एक औपचारिकता आहे. ज्या दिवशी तुम्ही कृष्ण भावनेमध्ये गंभीर होता, सिरियस होता, तीच तुमची दीक्षा आहे. काल होतं काय? कालच्या मेसेजमध्ये होतं. रोज सकाळी शिल प्रभुपादांचे छोटे छोटे मेसेज मी मराठीमध्ये करून पाठवत असतो, शिल प्रभुपादांचे डायरेक्टली, त्याच्यामध्ये काही बदल न करता. तुम्हाला ते मिळवायचे असतील तर मला एक मेसेज पाठवा, मी त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करतो. कारण शिल प्रभुपादांचे शब्दच आपल्याला बदलणार आहे, शिल प्रभुपादांचे शब्दच आपली प्रगती करणार आहे. तर प्रभुपाद कालच्या मेसेज मी जो पाठवलेला त्या मेसेजमध्ये प्रभुपाद स्पष्ट म्हणतात की दीक्षा ही एक औपचारिकता आहे. खरी दीक्षा असते तुमच्या मनामध्ये दृढ निश्चय होणे की मी भगवंतांचा सेवक होणार आहे, मला हे सगळं पालन करायचंय, सिरियसली करायचंय, ही खरी दीक्षा असते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिष्याने स्वतःच्या गुरुकडून उपदेश तर घ्यावाच, त्याचसोबत अन्य वरिष्ठ भक्तांची सेवा करावी आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे. स्वतःच्या गुरूंप्रती अधिक श्रद्धा आणि आदर असणे स्वाभाविक आहे, तरी वैष्णव शिष्टाचारानुसार गुरुबंधूंचाही गुरु समान आदर करावा. प्रमाणित गुरुकडून किंवा प्रमाणित वैष्णव संप्रदायातून एखाद्याने दीक्षा घेतली नसेल तर शास्त्राच्या निर्देशानुसार प्रमाणित गुरु स्वीकारण्यासाठी त्याने पूर्वीच्या गुरूंचा त्याग करावा. शेवटचा मुद्दा सांगतात की आपल्या लक्षात आलं की आपले गुरु प्रमाणित नाही आहेत, प्रामाणिक नाही आहेत, तर तो त्याग केला पाहिजे, दुसरा प्रामाणिक गुरु शोधला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की खूप मोठा धक्का बसतो, इमोशनल कोलॅप्स होता, आपला इमोशनल धक्का बसतो, कारण आपण इमोशनली इन्व्हॉल्ड असतो त्याच्यामध्ये, प्रेमाचं नातं असतं, प्रेम भंग झाल्यासारखं होतं. बरेचसे भक्त भक्ती सोडून देतात, असा अविश्वास जेव्हा गुरुकडून पाहतात तेव्हा भक्तीच सोडून देतात. कसली तुमची भक्ती, असे कोण वागतंय का? पण एक कलियुग आहे, लक्षात ठेवा. जेव्हा आपण एखाद्या बद्ध जीवाला गुरु म्हणून स्वीकारतो तेव्हा ती आपलीच चूक असते. त्यामुळे भगवंतांना, शिल प्रभुपादांना, शास्त्रांना दोष देण्यात काय अर्थ नसतो, काही हरकत नाही. तुमची आध्यात्मिक जर्नी पुन्हा चालू करा, चालूच ठेवा, याच्यात काही नुकसान नाहीये. आपले पतन होईल या भीतीने पूर्वी गुरु असणारे असे लोक गुरूंचा त्याग करीत नाहीत, असे काही होत नसते. गुरूंचा त्याग केला म्हणजे माझं पण पतन होईल असं काही होत नसतं. ऍक्च्युली गुरु वैष्णव म्हणजे त्याचं कॅरेक्टर स्पॉटलेस असलं पाहिजे, तेच नसेल तर आपलं कसं कुठून पतन होणार नाही, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. शास्त्रांमध्ये दिलेला आदेश हा मिथ्या गुरूंचा त्याग करण्याविषयी आहे, खऱ्या गुरुचा नाही. खोटे गुरु असतात त्याचा तुम्ही त्याग केला तरी चालतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात अर्जुनाला, प्रमाणित शास्त्रानुसार खऱ्या गुरूंचा जो आश्रय घेतो त्या साधकाचे रक्षण प्रत्यक्ष श्रीकृष्ण करतात. या मुद्द्यावर अधिक माहितीसाठी श्रीमद भागवतमच्या 8व्या स्कंदातील 20व्या अध्यायातील पहिल्या श्लोकामधील प्रभुपादांचे तात्पर्य वाचावे. ते का आपण आता वाचत बसणार नाही. तर खरोखर तुम्हाला अशा पद्धतीने काळजी घेऊन, दक्षता घेऊन तुम्ही खरा गुरु स्वीकारला असेल तर तो तुमचं रक्षण भगवान श्रीकृष्ण स्वतः करतात, तुम्ही काही काळजी करू नका. गुरु आणि शिष्य हा भक्ती वेदांत बुक ट्रस्ट या द्वारा प्रकाशित झालेला ग्रंथ वरील मुद्द्याची सखोल चर्चा करतो. यात प्रभुपादांनी वरील विषयांवर लिहिलेला सारांश प्रस्तुत आहे. हा ग्रंथ गंभीरपणे वाचूनच प्रत्येक इच्छुक भक्ताने दीक्षा घ्यावी. आता हे मला माहिती नाही मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन झालंय की नाही. हे एक आर्टिकल लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये शिल प्रभुपादांचे बरेचसे संदर्भ दिलेले आहेत.
ते तुम्हाला मी इंग्लिशमध्ये पाठवू शकतो पाहिजे तर, परंतु मराठीमध्ये मला तर आजपर्यंत कुठे सापडलेलं नाहीये. तर ओव्हरऑल इथे हा सेक्शन संपतो. आता इथून पुढचे जे सेक्शन आहेत ते रोजच्या दिनचर्याबद्दल आहेत, त्यामुळे थोडेसे फास्ट वाचले जातील. आतापर्यंतचे जे सेक्शन होते ते थोडेसे मनाची आपली तयारी, शुद्धता असली पाहिजे. बाबा उगी सांगितलंय म्हणून, कोणी सांगितलंय म्हणून आपण सकाळी 4ला उठलं नसलं पाहिजे. का, कशासाठी, सगळं समजावून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठीच प्रभुपाद कोण होते, गुरु शिष्य काय असतं, कृष्ण भावनेचं महत्व काय आहे, हे सगळं आपण आता वाचलं. आता इथून पुढचे जे सेक्शन आहेत ते थोडेफार मेकॅनिकल आहेत. म्हणजे एवढा हे हा मंत्र म्हटला पाहिजे, आता उठलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. त्यामुळे हे पुढचे सेक्शन फास्ट वाचून होतील आपले, काही हरकत नाही. एका सेक्शनला आपल्याला वेळ लागणार आहे, 2-3 दिवस लागतील कदाचित. तो म्हणजे जप कसा आणि का करायचा. कदाचित तो पुढचाच सेक्शन आहे किंवा पुढचा सेक्शन आहे. हे व्यवस्थित समजावून घ्यायचं आपल्याला, नवीन भक्तांनी देखील. आणि आणखीन एका सेक्शनला आपल्याला थोडासा विषय लागणार आहे, तो म्हणजे भक्तांमध्ये संबंध कसा असला पाहिजे, आचरण कसं असलं पाहिजे. बाकीचे जे आहे, तिलक कसं लावणे, दंडवत प्रणाम कसं करणे वगैरे वगैरे, ते आपण फास्ट वाचणार आहोत. तर आजचा विषय थोडासा गंभीर होता. तुमच्यापैकी काही जणांना शॉक लागेल अशा प्रकारची वाक्य होती, वाईट वाटेल अशा प्रकारची ही वाक्य होती, माहितीये मला. परंतु चुकीचं काहीच नव्हतं याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. चुकीचं जर तुम्हाला याच्यात वाटत असेल तर अजून चर्चा करा याच्याबद्दल, काही हरकत नाही. परंतु हे नातं खूप पवित्र असतं, अतिशय पवित्र नातं असतं. आणि दुर्दैवाने अशा घृणास्पद क्रिया या नात्यामध्ये होतात. या पवित्रतेवरचा विश्वास उठायला लागतो लोकांचा. आणि म्हणून हे थोडंफार सिरियसली घेणं आवश्यक असतं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. गुरु करणं महत्वाचंच आहे का? येस. आज आपण जे वाचलं त्याच्यामधलं पहिलं वाक्यच हा होता की स्वतः ग्रंथ वाचून, स्वतः अभ्यास करून कोणाची प्रगती होत नसते अध्यात्मामध्ये. गुरु करणं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जाऊन दीक्षाच घेतली पाहिजे, फोटो घरात लावलाच पाहिजे. ही सगळ्यात मोठी मनातली पहिली ही संकल्पना पहिल्यांदा मनातली काढून टाका. गुरुचा अर्थ असतो जो ज्ञान देतो. म्हणजेच काय, गुरु करणं का महत्वाचं असतं, कारण हे ज्ञान कुणीतरी समजावून तुम्हाला सांगितलं पाहिजे, त्याचं तुम्ही आचरण करता की नाही हे पाहिलं पाहिजे, त्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, म्हणून ते आवश्यक असतं. कारण आपण स्वतः चुकीचं करू शकतो. सारे गम पद निसा शिकवलं, परंतु त्याची कॉम्बिनेशन करून आपल्याला आता गाणी बसवायची आहेत पेटीवरती. मग ते मनाने आपण बसवायला लागलो, सा नंतर प कधीच येत नाही, परंतु ते आपण बसवायला लागलो, तर आपल्याला सांगणारा कुणीतरी असला पाहिजे ना तिथे, की हे चुकतंय, असं बसवू नका, असं बसवा. म्हणून गुरुची आवश्यकता असते. गुरुची आवश्यकता ही ज्ञानार्जनासाठी असते, स्टाईल बांधण्यासाठी, फॅशन करण्यासाठी, अल्टरवरती फोटो लावण्यासाठी म्हणून नसते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि अध्यात्म हा विषय असा आहे की जो जरी 100% समजला तरी त्याचं आचरण करायला आपल्याला जमत नाही, कारण त्याच्या आडवं येत असते आपली इंद्रिय तृप्ती. त्यामुळे कोणीतरी पाहिजे जो ही आपली इंद्रिय तृप्ती छेदून काढायला, छाटून टाकायला मदत करेल. म्हणून गुरुची आवश्यकता 100% असते, 108% असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. हरे कृष्ण प्रभूजी. जसं आपण बोललात की गुरु करण्याच्या आधी आपलं 1 to 1 इंटरॅक्शन पाहिजे, कमीत कमी 1 वर्ष तरी आपण त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे. Yes. पण आता आमच्या सारखे भक्त जे आउट ऑफ इंडिया राहतात
यांना शक्य नाही होत, तर आम्हाला अगदी गुरुच्या दर्शनासाठी पण काउन्सिलरचीच मदत घ्यावी लागणार. तर याला पर्याय काय, म्हणजे आम्ही त्या परिस्थितीत आम्ही काय करायला पाहिजे? काउन्सिलरची मदत घेऊन पोचायला पाहिजे की काय? अजून म्हणजे काय मार्ग आहे त्याला? आणि तुम्ही बोललात की काउन्सिलर म्हणजे काउन्सिलर हे थोडस या दृष्टीने थोडस चुकीचं आहे की काउन्सिलर थ्रू आपण गुरु जवळ जातो हे. तर मग एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, तुम्ही किंवा आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. थोडीफार आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी आहे. श्रील प्रभुपादांच्या काळात श्रील प्रभुपाद पूर्ण देशभर पूर्ण जगभर फिरायचे. एकदा लॉस एंजेलिसच्या टेम्पलला गेले तर 5-6 महिन्यांनी परत लॉस एंजेलिसच्या टेम्पलला जायचे. काही काही देश आफ्रिकेतले वगैरे असे होते जिथे श्रील प्रभुपाद बऱ्याच दिवसांनी पोहोचायचे. मग ते शिष्य प्रभुपादांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कसे राहायचे, तर प्रत्येक शिष्य प्रभुपादांना पत्र लिहायचा. कारण तेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा फोन देखील नवीन नवीन आलेला, व्हॉट्सअप नव्हतं. आज आपण भाग्यवान आहोत, आपल्याकडे ऍटलिस्ट व्हॉट्सअप आहे. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे बरेचसे गुरु मोबाईल वापरतात, व्हॉट्सअप वापरतात, ईमेल वापरतात. त्यामुळे या माध्यमातून आपण टच मध्ये राहिलं पाहिजे. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. वैयक्तिक ट्रेनिंगचा असा अर्थ नसतो की त्यांच्या सोबतच राहायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल माताजी कसं सोबत राहणार? वैयक्तिक ट्रेनिंगचा अर्थ असतो की तुम्ही वैयक्तिक प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांनी वैयक्तिक उत्तर दिलं पाहिजे. याच्यामध्ये काउन्सिलर आले की मग सगळं बिघडतं. येस, काउन्सिलर येऊ देत, परंतु काउन्सिलरची पण शुद्धता मग तेवढीच असली पाहिजे. नसेल तर तुमच्या प्रश्नाला उत्तर बरोबर मिळाले की नाही ते कोण ठरवणार? काउन्सिलर असतात ते आपल्याला रोजच्या जीवनामध्ये रोजचं जे आपलं वाचन श्रवण आहे त्यात काही प्रॉब्लेम असतील, थोडंफार समजलं नसेल ते समजावून सांगायला वगैरे मदत होते. परंतु आपलं फॉर एक्झाम्पल आपल्या जीवनामध्ये असं कोणाच्या बाबतीत होऊ नये, परंतु बऱ्याचशा अशा घटना झालेल्या आहेत की जिथे आता नवरा बायकोतले संबंध या स्टेजला पोहोचले की आता घटस्फोट घ्यायलाच पाहिजे, डिव्होर्स घ्यायलाच पाहिजे. मग हे तुम्हाला काउन्सिलरला विचारून तुम्ही त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही ते गुरुनं विचारलंच पाहिजे, 100% विचारलं पाहिजे. लग्न करायचंय ब्रह्मचारीनी, गुरुनं विचारल्याशिवाय लग्न केलं नसलंच पाहिजे. मग तुम्हाला असं सांगितलं असेल की तुम्ही गुरुंना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकत नाही, तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दॅट इज कम्प्लिटली नॉट अलाउड. कारण आपण याच्यासाठी काय खूप ग्रेट रॉकेट सायंटिस्ट किंवा एक्सपर्ट व्हायला लागते असं नाही. आपल्याला पण कळतं आपले काउन्सिलर किती चुकीचं वागतात. त्यांना गुरु समान आपण कसं मानू शकतो? हा ठीक आहे, वरिष्ठ आहेत, थोडंफार मार्गदर्शन करतात, त्यांचं मार्गदर्शन आपण घेतलं पण पाहिजे रोजच्या जीवनामध्ये. कारण एक मंदिर, आश्रम, सेंटरच्या ठिकाणी एक प्रकारची व्यवस्था, सुव्यवस्था असते. ते जर प्रत्येक जण आपापल्या मनाप्रमाणे वागायला लागला तर ती सगळी बिघडेल. त्यामुळे ही मॅनेजमेंटची व्यवस्था असली पाहिजे. परंतु तुमच्या जीवनामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती थांबलेली आहे हे लक्षात घ्या. हा डिव्होर्सचा जो प्रॉब्लेम आहे, लग्नाचा प्रॉब्लेम आहे, काही जणांच्या घरामध्ये विचित्र प्रॉब्लेम असतात कौटुंबिक, त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस, टेन्शन, नाम जप व्यवस्थित होत नाही, बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. मग हे प्रॉब्लेम्स कोण सॉल्व्ह करणार? गुरूंच्या मार्गदर्शनानेच हे सॉल्व्ह करायचे असतात. आणि निदान व्हॉट्सअप, ईमेलनी तरी आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे. प्रभुपादांनी अगदी शेवटी प्रभुपादांचे जेव्हा हातपाय चालायचे नाहीत तेव्हा अगदी शेवटी प्रभुपाद सांगायचे आणि दुसरं कुणीतरी टाईप करायचं लेटर. परंतु प्रभुपादांनी प्रत्येक लेटर स्वतः लिहिलेले आहेत. मध्ये एकदा प्रभुपादांच्या शिष्यांनी आलेले पत्र प्रभुपादांना सांगायचं नाही कारण प्रभुपादांची तब्येत बरी नाही आहे म्हणून ते पत्राचे स्वतःच उत्तर द्यायचे वगैरे प्रकार सुरू केला. तर प्रभुपादांनी झाडलं त्यांना. तुमचे शिष्य आहेत काय म्हणले तुम्ही उत्तर द्यायला लागलाय? माझे शिष्य आहेत, ते मला प्रश्न विचारणार, मलाच उत्तर दिलं पाहिजे. तत्वज्ञान ह्याला कॉम्प्रोमाइज करून चालत नाही ऍक्च्युली.
व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही प्रयत्न करा. तुमचा प्रयत्न कॉन्टॅक्ट करायचा जर डालवून टाकला असेल किंवा अवॉइड करत असतील तर तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रभूजी. खूप छान सांगितलं आपण, त्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस माताजी. गुरुवांनी आपल्यामध्ये ते आवरण असं म्हणतात प्रभूजी. काय म्हणजे आवरण म्हणजे असं म्हणजे काय तर संबंध मध्ये येतं मग. गुरु आणि आपल्यामध्ये काहीतरी आवरण असते. संबंध मध्ये येते, भौतिक आवरण. संबंधामध्ये भौतिक आवरण असते. मी तर कधी ऐकलेलं नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? आवरण नाही म्हणजे असं काय तर भौतिक असत ना ते स्वतःचा म्हणजे गुरुमध्ये जायपर्यंत त्याच्यापर्यंत काय तर असं. असं काहीच नसतं. गुरु आणि आपल्यामध्ये एखादं आवरण आहे किंवा एखादं पडदा आहे वगैरे असं काहीच नसतं. नाही, मी तर कधी ऐकलेलं नाहीये. नाही, ऍब्सोल्युटली नाही. हे पूर्णपणे चुकीचं सांगितलंय तुम्हाला. ज्यांनी कोणी सांगितलंय त्यांना तुम्ही जाऊन विचारा. कारण गुरु आणि शिष्याचं नातं हे वडील आणि मुलाप्रमाणे असतं. प्रभुपाद नेहमी सांगतात. प्रभुपाद म्हणायचे, मी माझे मुलं सोडून आलो परंतु मला भगवान श्रीकृष्णांनी एवढी सारी मुलं दिली. प्रत्येक माताजींकडे बघून म्हणायचे, या माझ्या मुली आहेत. आणि मुलींप्रमाणेच ते त्यांना सांगायचे. ऍक्च्युली प्रभुपाद, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज सकाळीच मी वाचत होतो, कुंती माताजींच्या प्रश्नाचं उत्तर शोधायला वाचत होतो. माताजींनी प्रश्न विचारला की प्रभुपादांनी कुठे सांगितलंय साडी नेसायला? हजारो ठिकाणी सांगितलंय. आणि ते वाचता वाचता मीच त्याच्यामध्ये वाचण्यात इतका रममाण होऊन गेलो की माताजींना सांगायचं विसरलो. प्रभुपाद अक्षरशः आपल्या माताजी शिष्यांना साडी कसं नेसायचं हे देखील सांगायचे. अजून काय आवरण असते मध्ये? काही आवरण नसते. आवरण असेल तर ते प्रेमाचं नातंच असू शकत नाही. हे खूप पवित्र आणि प्रेमाचं नातं असतं. तुम्ही शिष्य होऊन आवरण निर्माण केलेलं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला ऐकायचंच नसेल गुरुचं, किंवा तुम्हाला गुरुकडे जायचंच नसेल आपले प्रश्न विचारायला, आपलेच निर्णय घ्यायचे असतील. जसं तो एक ब्रह्मचारी, मी त्याला म्हटलं, लग्न करतोयस, गुरुला सांगितलंच का? नाही 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 नाही, गुरुला सांगून काही उपयोगाचं नाही, ते मग मला नको करू म्हणून सांगते, माझं मी करून टाकणार आहे. ऍक्च्युली तुम्ही त्यांना गुरु मानलेलंच नाहीये. परंतु जेव्हा आपण गुरु मानतो तेव्हा प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे आणि गुरुने देखील प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे. ते कुठलं आवरण बिवरण बंधन पडदा बिडदा काही नसतं. ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलंय त्यांना जाऊन तुम्ही विचारा. हरे कृष्ण. कुंती माताजी, शिल प्रभुपादांनी हजारो ठिकाणी सांगितलंय माताजींनी साडीच नेसली पाहिजे. गोपी ड्रेस हे एक प्रकारचं साडीच असतं. परंतु एक प्रसंग मी आज सकाळी वाचत होतो. गुजरातमध्ये गेलेले प्रभुपाद आणि प्रभुपादांच्या शिष्यांनी तिथल्या माताजींचं बघून गुजराती स्टाईलने साडी नेसून आले. तर प्रभुपाद चिडले एकदम. कोणी सांगितलंय तुम्हाला हे करायला? मी सांगितलंय तसंच नेसायचं. एक ब्राह्मण स्त्री ज्याप्रमाणे साडी नेसते त्याप्रमाणेच पूर्ण झाकून व्यवस्थित साडी नेसायची. शिल प्रभुपाद इतक्या डिटेलमध्ये जाऊन ट्रेनिंग देत होते आपल्या शिष्यांना. त्यामुळे काही असं पडदा वगैरे पण नसलाच पाहिजे. पडदा असेल तर ते मग ज्ञान ट्रान्सफर कसं होणार? त्यातनं फिल्टर होणार. मग आता बरेचसे शिष्य फिल्टर लावूनच बसलेले असतात ज्ञान घेताना. त्याला तुम्ही पडदा म्हणत असाल तर तो पडदा असतो.
आपल्यापैकी प्रत्येक जण फिल्टर लावल्याशिवाय काहीही श्रवण करत नाही. आणि हे फिल्टर कसलं फिल्टर असतं? जे काही ऐकतोय मी गुरुकडून किंवा प्रवचनामध्ये किंवा आपल्या काउन्सिलर कडून, ते मला आवडतंय का नाही. मला आवडत असेल तर मी घेणार, नसेल तर सोडून देणार. हा पडदा आपण निर्माण केलेला आहे, गुरुने किंवा शास्त्राने निर्माण केलेला नाही. हे आपल्या अहंकाराने निर्माण केलेला आहे. आपला हा अहंकाराचा पडदा असतो, फिल्टर असतो. जेवढं आपल्याला जमतंय तेवढं घ्यायचं, तेवढंच करायचं उद्यापासून, उरलेलं सगळं सोडून द्यायचं. प्रत्येक जण हे करत असतो, प्रत्येक जण. त्याला जर तुम्ही पडदा म्हणत असेल तर यस, तसा पडदा आहे आपल्यात. आणि तो पडदा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही, 100% होणार नाही. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ऍक्च्युली हा विषय सोडून प्रश्न असेल कदाचित, भौतिक आणि आध्यात्मिक आयुष्य वेगळं आहे की एकच आहे? कारण आपला जन्म तर झालेला आहे, पण मग कळत नाही की नक्की जगायचंय कसं आपल्याला. पूर्णपणे वेगळं आहे, पूर्णपणे वेगळं आहे. अच्छा. आता आपल्याला काही मूर्ख भक्त शिकवतात, त्याच्यामध्ये तुमचे गुरु पण असतील, माहिती नाही, पण हे शिकवणे पूर्णपणे चुकीचं आहे की भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचं आपण कॉम्बिनेशन केलं पाहिजे, बॅलन्स ठेवलं पाहिजे वगैरे वगैरे. वर्क लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ बॅलन्स केला पाहिजे, असं कुठेही प्रभुपादांनी लिहिलेलं नाहीये. उलट याच्या विरुद्ध हजारो ठिकाणी लिहिलेलं आहे की भौतिक जीवनामध्ये आपल्याला राहायचंच नाहीये. भौतिक जीवनामधली भौतिक प्रगती करणारी नाव या दिशेने चाललेली आहे आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करणारी नाव बरोबर त्याच्या उलट्या दिशेने चाललेली आहे. त्यामुळे तुम्ही या नावेत एक पाय आणि या नावेत एक पाय ठेवून राहूच शकत नाही. हे भौतिक जीवनाचा पूर्णपणे आपल्याला त्याग करायचा आहे आणि पूर्णपणे आध्यात्मिक धामात जाण्यासाठी तयारी करायची. यालाच म्हणतात अध्यात्म. भौतिक गोष्टीचा, भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींचा पूर्णपणे आपल्याला किळस आला पाहिजे. मगाशी जसं मी म्हणालो, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये, 15व्या का 16व्या, ऊर्ध्व मूलम अधशाकम, 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की या भौतिक जगाचा हे जे झाड आहे ते पूर्णपणे कापून टाकायचं आपल्याला. आणि हे पूर्णपणे भौतिक जग, भौतिक संबंध, भौतिक आसक्ती कापून टाकायचं शस्त्र आहे ते म्हणजे अनासक्ती. एकाही भौतिक गोष्टींबद्दल, व्यक्तीबद्दल, कल्पनेबद्दल आपली आसक्ती शिल्लक राहिली नसली पाहिजे. मग आपण भगवत धामात भगवंतांचे सेवक होण्यात, भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यात योग्य होतो, पात्र होतो. हा, आता आपल्याला भौतिक शरीर मिळालेलं आहे ही आपली चूक आहे. कारण आध्यात्मिक जगामध्ये आध्यात्मिक शरीर होतं, परंतु आपल्या मनामध्ये अनर्थ आले आणि मनामध्ये किंचितचा देखील अनर्थ असलेल्या व्यक्तीला तिथे थारा दिला जात नाही, त्याला या तुरुंगात पाठवलं जातं. आपण सध्या तुरुंगात आहोत, जेलमध्ये आहोत. जेलमध्ये राहून बाहेरचं जग कसं जगू शकतो माणूस? भौतिक आध्यात्मिक दोन्हीचं बॅलन्स कसं ठेवू शकतो? शक्यच नाही. भौतिक जग किंवा भौतिक जीवन म्हणजे जेल आहे, तुरुंग आहे. या तुरुंगातून बाहेर पडायचंय आपल्याला. मग या तुरुंगातून बाहेर पडायला काय काय करावं लागेल हे भगवद्गीतेत दिलंय, दुसरं काही दिलेलं नाहीये. भगवद्गीतेत कुठेही दिलेलं नाहीये भौतिक जीवन सुखी कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचा, बिझनेस मॅनेज कसा करायचा. याच्यावरती बरेच कोर्सेस दिसतात आपल्याला, बिझनेस मॅनेजमेंट थ्रू बिझनेस योगा, थ्रू भगवद्गीता, टाइम मॅनेजमेंट थ्रू, लीडरशिप स्किल्स थ्रू भगवद्गीता. हे सगळं बोगस आहे. ऍक्च्युली श्रील प्रभुपादांची भगवद्गीतेची पहिली 10 पानं जरी वाचलं तरी तुमच्या हे लक्षात येतं हे सगळं बोगस आहे. त्यांना मुळात हा फरकच कळालेला नाहीये की भौतिक जग हे तुरुंग आहे. आपण तुरुंगात आपल्याला डांबलंय, बांधून ठेवलंय सत्वतम आणि रजोगुणांनी. हे बंधन तोडून आपल्याला इथून मुक्त व्हायचंय, हे आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आता ती मुक्ती मिळवण्यासाठी याच शरीरामध्ये काही दिवस राहावं लागणार आहे. मग ते काय करावं लागतं या शरीरामध्ये? या शरीरामध्ये असताना कशा प्रकारची कामं केली पाहिजेत, आपण कशा प्रकारचे कार्य केलं पाहिजे,
हेच आहे भगवद्गीता. यालाच म्हणतात कर्म. तुम्ही ऐकला असेल हा शब्द, कर्मयोग. किंवा कर्म बदलणे म्हणजेच भगवद्गीता शिकणे. हे आयुष्य बदलणे म्हणजेच भगवद्गीता शिकणे. त्यामुळे तुम्हाला कुणी सांगत असेल की भौतिक आणि आध्यात्मिक जगामध्ये अर्ध अर्ध राहिलं तर चालतं, बॅलन्स ठेवला तर चालतो, ती पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे, लक्षात घ्या. आणि याच्याने घाबरून पण जाऊ नका. याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये. हे उलट आनंदाची बातमी आहे. कारण भौतिक जगाला भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात हे दुःखाचं आलय आहे, इथे तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही. हे बनवलंयच परफेक्टली तुम्हाला दुःख देण्यासाठी. बरेच जण म्हणतात की नाही, भगवंत इतके दयाळू आहेत, कृपाळू आहेत, तर मग इतके दुःख काय तिथे? कारण हे जग बनवलंयच परफेक्टली, परफेक्ट दुःख द्यायला, जेणेकरून तुम्हाला या जगाचा वैताग यावा, या दुःखांचा वैताग यावा आणि तुम्ही भगवंतांकडे परत जायला तयार व्हावे. कारण तिथे दुःखच नाही, तिथे परम आनंद आहे. अनादी अनंत कालासाठी न कमी होणारं, न थांबणारं असा आनंद आहे. हे प्रत्येकाला हवं असतं. त्यामुळे ही चांगली बातमी आहे आपल्यासाठी. भौतिक जगात आपल्याला राहायचंच नाहीये. आपल्याला यस, मग प्रभूजी सांगा तिथे जाण्यासाठी काय करायला लागेल, आम्ही भगवद्गीता वाचायला तयार आहोत. या उत्साहाने आपण ही बातमी घ्यायची. असं कोणाला तुम्ही जनरली काय केलं जातं की लोकांचा डिसमूड होऊ नये, एकदम अति तीव्र वाटून कोणी परत जाऊ नये म्हणून त्याला थोडस असं खोटं सांगितलं जातं. वर्क लाईफ बॅलन्स करा, अध्यात्म करत करत भौतिक प्रगती करा. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातच तुम्हाला समजेल हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर थोडीफार मी आता डिटेलमध्ये जात नाही, संपूर्ण भगवद्गीता याच्यासाठीच आहे. त्यामुळे हे पुस्तक झाल्यावर आपण भगवद्गीता वाचायला सुरू करू आणि तुम्हाला हळूहळू हे पूर्णपणे ज्ञान मिळेल. परंतु थोडक्यात हे लक्षात ठेवा की भगवंतांनी हे जग निर्माण केलंय आपल्याला दुःख देण्यासाठी. तुरुंगाचं काय काम असतं? जे क्रिमिनल्स असतात, गुन्हेगार असतात, त्यांना शिक्षा मिळावी आणि सुधारण्याची संधी मिळावी, हे दोन कामं असतात तुरुंगाची. असं हे भौतिक जग निर्माण केलेलं आहे, हे भौतिक शरीर निर्माण केलेलं आहे तुम्हाला शिक्षा देण्यासाठी आणि सुधारण्याची संधी देण्यासाठी. शिक्षा तर इतके दिवस भोगला तुम्ही, आता प्रभुपादांच्या कृपेने तुम्हाला सुधारण्याची संधी मिळालेली आहे. आणि ही सुधारणे म्हणजेच या भौतिक जगातून कायमचं बाहेर पडणे, जेलमधून बाहेर जाणे. हे डोक्यात फिट करून ठेवा तुमच्या. कोणीही याच्या वेगळं सांगत असेल तर ते चुकीचं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. माझा प्रश्न असा होता की भक्तीचे जेव्हा प्रोसेस चालू असते की बाबा 1-1.5 वर्ष झालं आपण 16 माळा जप, 4 नियम करतोय, भागवत वाचतो, भगवद्गीता वाचतोय, सगळं रेग्युलर, अगदी प्रभुपादांची बाकीची पुस्तकं पण वाचतोय, तरी इन बिटवीन असं डिप्रेशन सारखी स्टेज येऊ शकते का? म्हणजे डेली असं काही खंड न होता सगळं व्यवस्थित चालू आहे, पण अचानक एक दिवस असं लो फील होतं भक्तीमध्ये, तर ते होऊ शकतं का आणि कशामुळे होऊ शकतं? होऊ शकतं. आणि ते होण्याचं मेन कारण असतं ते म्हणजे आपण जे वाचन श्रवण करतो ते आचरणात आणत नाही. अजूनही भौतिक आसक्ती आपली अजूनही तशीच टिकून असते. भगवद्गीतेमध्ये ज्या ज्या गुणांचं, ज्या ज्या लक्षणांचं विकास करायला सांगितलेलं आहे, ज्या प्रकारे कर्म बदलायला सांगितलेलं आहे, ते करत नाही आपण. ते उपदेश, ते आदेश आपण सिरियसली घेत नाही. आपली आहे ती लाईफस्टाईल चालू ठेवतो. अगदी सिंपल उदाहरणावरून तुम्हाला हे लक्षात घ्यायचं असेल तर एखाद्या असाध्य रोगासाठी आपण डॉक्टरकडे जातो, त्याच्याकडून आपण औषध घेतो. ते औषध पण आपण रेग्युलरली घेतो, तरी पण आपल्याला आजार गेल्यासारखा वाटत नाही. कारण त्या औषधाबरोबर सांगितलेली पथ्य, नियम, बंधनं आपण सिरियसली पाळत नाही. आणि हे पाळायचं आपल्याकडून होत नाही, कारण आपल्याला भौतिक जगातली ही जी आसक्ती आहे, भौतिक वस्तूंविषयी, भौतिक व्यक्तींविषयी, भौतिक कल्पनेविषयी, ती अनादी अनंत काळापासून आलेली आहे. ती आपल्याला सोडाविषयी वाटत नाही.
दुसरं कारण हे असतं की ज्याला तुम्ही भगवद्गीतेचं वाचन आणि श्रीमद भागवतमचं वाचन श्रवण म्हणता, ते चुकीच्या पद्धतीने केलं जातं. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. मी एकांच्या घरी 4 दिवस राहिलो होतो. त्या व्यक्तीने मला सांगितलं की रोज सकाळी उठून मी न चुकता श्रीमद भागवतम वाचतो, आणि ते 4 दिवसात मला ते दिसलं देखील, ते वाचत होते. मी त्यांच्यासोबत मी वाचन पण केलं त्या 4 दिवसामध्ये. पण या 4 दिवसामध्ये आमची सारखी बातचीत होऊन त्यांच्या लक्षात आलं की मी खूप सारखं वर्णाश्रम, शेती आणि गायीबद्दल बोलतो, कारण श्रील प्रभुपादांनी तेच करायला सांगितले आपल्याला. मला त्या व्यक्तीने आश्चर्याने म्हटलं की प्रभूजी, मी 10 वर्ष झालं इस्कॉन मध्ये आहे, खरं तुमच्या तोंडातून पहिल्यांदा हे वर्णाश्रम ऐकलं, तुमच्या तोंडातून पहिल्यांदा मी गाय आणि शेती ऐकतोय. काय भानगड आहे? मी त्यांना म्हटलं तुम्ही रोज भागवतम वाचता? म्हणाले होय. आता कुठे आहे तुम्ही? म्हणजे 3ऱ्या स्कंदामध्ये 29व्या अध्यायामध्ये. म्हणजे मी म्हटलं तुम्ही पहिला स्कंद 2रा स्कंद वाचलाय? मी म्हटलं घेऊन या. घेऊन आले. पहिल्या स्कंदामध्येच जवळजवळ 20 ठिकाणी त्यांना दाखवलं वर्णाश्रम, शेती, गाय, वर्णाश्रम, शेती, गाय. प्रभुपादांचं वाक्य अक्षरशः आहे तसं दाखवलं. प्रभुपाद लिहितात, प्रत्येक गृहस्थाच्या घरामध्ये गाय आणि बैल असलीच पाहिजे. असली पाहिजे नाही, असलीच पाहिजे. हे आपल्या संस्थापक आचार्यांचा आदेश आहे. आणि तुम्ही असं कसं काय म्हणता मी भागवतम रोज वाचतो आणि पहिल्यांदाच माझ्याकडून ऐकताय? याचा अर्थ तुम्ही भागवतम चुकीचं वाचत होता, किंवा वाचण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टच नव्हता. तर जे आपण वाचन करतो, श्रवण करतो, ते अधिकृत माध्यमातून, अधिकृत स्रोताकडून, म्हणजे सोर्स ज्याचा जो असतो तो अधिकृत असला पाहिजे. त्याचं आचरण आपण केलं पाहिजे. मग ते जे औषध असतं ते लागू होतं. नाहीतर मग औषध लागूच होणार नाही. मग आपण औषधाला दोष देण्यात काय अर्थ राहत नाही. मग बघ नाही, भगवद्गीता मला काही जण सांगतात मी पहिल्यांदा प्रभूजी मी 10 वेळा वाचली, आता मी तुमच्यासोबत मी 11व्यांदा वाचतोय. 10 वेळा भगवद्गीता वाचणारा घरात राहूच शकत नाही. त्याने वानप्रस्थ घेतलंच पाहिजे. पूर्णपणे 24 तास भगवंतांच्या सेवेत असलंच पाहिजे. नाही तर तुम्हाला भगवद्गीताच कळाली नाही 10 वेळा वाचून पण. तर यस, हे जे डिप्रेशन असतं, हे डिप्रेशन हेच भौतिक जीवनाचं भौतिक लक्षण असतं. जसं मगाशी मी म्हणालो की हे भौतिक जीवनच दुःख देण्यासाठी निर्माण केलेलं आहे. आणि आज सकाळी भागवतमच्या श्लोकामध्ये आम्ही वाचत होतो की जो भगवंतांचा शुद्ध भक्त होतो त्याला जरी दुःख आली तरी तो दुःखी होत नाही. इतका पॉवरफुल झालेला असते त्याची भक्ती. त्या स्टेजला मग कुठलं डिप्रेशन आणि कुठलं काय, हो की नाही? तर एखाद्या प्रामाणिक मार्गदर्शनाखाली आपण भगवद्गीतेचं वाचन श्रवण करून त्याचं आचरण पण केलं पाहिजे. त्या आचरण करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येणार, बऱ्याच म्हणजे करोडो अडचणी येणार. त्या कशा दूर केल्या पाहिजेत याची चर्चा केली पाहिजे. त्या दूर केल्या पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे. मग आपले हे सगळे दुःख मागे राहणार. परंतु याचा अर्थ असाही नाही की आपण त्या डिप्रेशनने, त्या नैराश्याने आपण हतबल व्हायचं आणि सगळं सोडून द्यायचं नाही. भगवंतांची सेवा करण्याचा दृढ निश्चय केला पाहिजे आपण. म्हणूनच मी मगाशी म्हणालो की उपदेशामृत प्रत्येकाने वाचलं पाहिजे. उपदेशामृतच्या 2ऱ्याच श्लोकामध्ये प्रत्येक नवीन साधकाने तर वाचलं पाहिजे आणि काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. प्रभुपाद लिहितात त्याच्या प्रस्तावनेमध्ये, उपदेशामृत प्रत्येकाने वाचलं पाहिजे आणि काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. तर भक्तीमध्ये स्थिरता आणण्यासाठी 2रा श्लोक दिलाय त्याच्यामध्ये रूप गोस्वामींनी. उत्साहात, निश्चयात, धैर्यात. उत्साहाने भक्तिमय सेवा केली पाहिजे, निश्चयाने, दृढ निश्चयाने केली पाहिजे आणि धैर्याने केली पाहिजे. धैर्याने म्हणजे काय? कधी कधी पडणार, परत उठून उभं राहायची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. दृढ निश्चय असला पाहिजे.
आणि थोडंसं उत्तर लांबडं होत आहे, परंतु एकदम माझ्या लक्षात आलं. आणखीन एक महत्वाचं कारण असतं आपल्या भक्तीमध्ये डिप्रेशन यायचं, ते म्हणजे आपण जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, परंतु सेवा करत नाही. सेवा म्हणजेच भक्ती असते. जप आणि 4 नियमांचं पालन हे सेवेपर्यंत आपल्याला नेण्याचे माध्यम आहे. सेवा म्हणजेच भक्ती असते. अर्जुनाची इच्छा होती, मी जप करत बसतो जंगलामध्ये. भगवंत म्हणाले, नाही, तुला माझ्यासाठी काम करायचं आहे. कितीही कठीण काम असू दे. अर्जुनाच्या समोर भीष्मदेव होते. कुठल्याही क्षणी अर्जुन मरू शकत होता, तरी माझ्यासाठी तुला हे काम करायचं आहे, ही माझी सेवा आहे. तर भक्तांची सेवा आपण केली पाहिजे, मग हा उत्साह टिकून राहतो. नाहीतर उत्साह कोणाचाच टिकून राहत नाही. मग ते शुष्क, ड्राय, कोरडी भक्ती होते. कोरड्या भक्तीमध्ये रस नाही. कोरडा दगड जिभेवर घासून बघा, टेस्टी लागतो का? त्याच्यामध्ये थोडीशी सलायवा, रस मिक्स केला की मग ते टेस्टी लागायला लागतं. दगड पण टेस्टी लागायला लागतं. नुसतं लाडूच नाही, दगड पण टेस्टी लागायला लागतं. तर रस असला पाहिजे, आणि तो रस येतो सेवेने. सेवा हेच आपलं जीवन आहे. अहेतुकी, कुठल्याही अपेक्षा न करता आणि अखंड, अप्रतिहता, कधीही न थांबता सेवा करणे हीच भक्ती असते. तर त्या मार्गाला आपण स्विच झालं पाहिजे. नुसतंच जप करत बसायचं नाहीये. भगवंतांचा अर्जुनाला हा आदेश आहे, माझा जप करत करत बाण चालव, माम अनुस्मर युद्धच्या, मग तुम्हाला कधीच नैराश्य येणार नाही. अर्जुनासमोर किती महारथी होते, त्याला किती टेन्शन यायला पाहिजे. आणि ते टेन्शन आलेलं पण त्याला, माझ्याच आजोबांना, माझ्याच गुरुंना मी मारू कसं? अरे बापरे. भगवान म्हणतात, नाही, ही माझी सेवा आहे, चल उठ, करायचंय तुला. हा सेवाभाव निर्माण झाला की मग आपलं सगळं टेन्शन, सगळं डिप्रेशन सगळं निघून जात. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. ऑनलाईन झूम मीटिंग मध्ये असतो आता आम्ही, तर कशा प्रकारच्या सेवा आम्ही देऊ शकतो? कारण आमच्याकडे तर मंदिर पण नाहीये इस्कॉनचं. हे इंडिव्हिज्युअली तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून काय करू शकतो, काय करू शकत नाही, वगैरे वगैरे. आता हे सगळ्यांनाच जनरली सांगणे तेवढं कठीण आहे. तुम्ही ज्यांना मार्गदर्शक समजता किंवा गुरु समजता त्यांना तुम्ही डायरेक्टली विचारलं पाहिजे, काय सेवा करू. ऍक्च्युली गुरुला आपण एकच प्रश्न विचारायचा असतो, काय सेवा करू. आजकाल विचारलाच जात नाही, काय सेवा करू, काय सेवा करू. मग सांगतात ते काय सेवा करू. तुम्हाला मी एक आश्चर्याची बातमी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझा मोठेपणा नाही आहे याच्यात, माझा मोठेपणा म्हणून ही बातमी म्हणजे ही ऐकू नका. परंतु मी माझ्या गुरूंना भेटलो, आश्रय घेतला, सेवा केली, दीक्षा घेतली, आणि याच्यामध्ये 3 वर्ष गेले. 3 वर्षानंतर पहिल्यांदा मी माझ्या गुरूंना भेटलो, फेस टू फेस पहिल्यांदा भेटलो. आणि त्या 3 वर्षामध्ये मी एक मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु माझ्या गुरु महाराजांचंच हे वाक्य आहे की माझ्या इतकी सेवा कुणीच केली नाही आजपर्यंत. मी कधी भेटलो नाही. ते जगभर फिरायचे, मी अमेरिकेत होतो. फक्त व्हॉट्सॲपद्वारे, ईमेलद्वारे आमची सेवा चालू होती. त्यामुळे सेवा तुम्ही कुठूनही करू शकता. सेवा ही सेवा असते. प्रभुपादांच्या या चळवळीला पुढे नेण्यासाठी हजारो प्रकारच्या सेवा आहेत. ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे, सेवेचं याचना केली पाहिजे. याच्यातच प्रगती असते, सेवेमध्येच प्रगती असते. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. 8:40 झालेत, त्यामुळे आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील ते उद्यासाठी ठेवा. असं मी परवा म्हणालो आणि दुसऱ्या दिवशी कुणीच प्रश्न विचारला नाही. तुम्ही विसरणार असाल तर लिहून पाठवा मला व्हॉट्सॲपने आता लगेच, मी लक्षात ठेवतो.
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.